जो एक डेटा आहे ज्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये येणारे पेशंट्स ज्यांना सगळ्यांना चेस्ट पेन, अशामध्ये फक्त 30% लोकांना हृदयाशी निगडीत चेस्ट पेन होतं आणि त्याच्यापैकी 10% लोकांना हार्ट अटॅक होता. जिममध्ये ट्रेडमिलवरती पळता पडतात किंवा अगदी फिट म्हणजे मॅरेथॉन रनर वगैरे अचानक हार्ट अटॅकनी मॅरेथॉनमध्ये बरेच जण जात आहेत, त्यांना काय होतं? समजा 30 वर्षाचा मुलगा असेल आणि त्याला हार्ट अटॅक आला तर त्याला हार्टचं डॅमेज खूप जास्त एक्सटेन्सिव्ह होतं. पण 60 वर्षाचा माणूस आहे ज्याला थोडे ब्लॉक्स आहेत आणि त्याला हार्ट अटॅक आला तर तो खूप लवकर रिकवर करतो आणि डॅमेज इज व्हेरी लेस, नॉट एक्सटेन्सिव्ह. आधी 2 किलोमीटर मी चांगलं चालत होतो पण आता मला 1 किलोमीटर चालल्यावरच थकायला होतं. फर्स्ट साईन असू शकते. किंवा पहिले मी एक काम खूप इझिली करून घ्यायचो पण आता मला थोडा दम लागतो. म्हणजे ही एक गोष्ट आपण नोटीस केली तर दिस अ सटल सायन्स. राईट. काहीतरी इमोशन्स ट्रिगर होतात आणि त्या माणसाला लगेच हार्ट अटॅक येतो. असं आपल्याकडे सगळ्या फिल्म्समध्ये आपण खूप रेग्युलरली पाहिलेलं आहे. तर खरंच इमोशन्समुळे हार्ट अटॅक येतात. अनफॉर्च्युनेटली दिस इज ट्रू. कार्डिओलॉजीमध्ये विमेन हार्ट हेल्थ इज डिफरंट. काय सांगता? हो, युजली ज्या एल्डरली फिमेल्स असतील किंवा पोस्ट मेनोपॉझल त्या सगळ्यांनाच टिपिकल हेच हार्ट अटॅक येऊन स्वेटिंग झालं आणि हात दुखला असं नाही होत. त्यांना काही एटिपिकल सिम्टम्स पण येतात. फक्त फिजिकल फिटनेस इज नॉट ॲडिक्वेट. तो मनाला एक आपण खुश राहणं. आता मी खूप असे पण पेशंट्स बघितले ज्यांचं वजन खूप आहे पण त्यांचे हार्ट आणि करोनरी नॉर्मल आहेत बिकॉज दे आर व्हेरी चिल पीपल. ते स्ट्रेस नाही घेत जास्त आयुष्यात. वर्ल्ड ज्या पेसने चाललंय त्या पेसला मॅचअप करण्यासाठी एव्हरीबडी इज रनिंग. इफ यू कुड सजेस्ट 1 or 2 थिंग्स की त्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड केल्यामुळे हार्ट अटॅकची रिस्क खूप कमी होऊ शकेल ड्रास्टिकली. हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजेच स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आपण ह्याच्या आधी एकदा हार्टची सिरीज केली होती तेव्हा तुम्ही बरेच प्रश्न विचारले होते. तुम्ही तेव्हा बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही स्पेसिफिकली हार्ट अटॅकबद्दल बोला, कार्डियाक अरेस्टबद्दल बोला. आजकाल यंगस्टर्सना अगदी जिममध्ये हार्ट अटॅक्स येत आहेत. बऱ्याचशा आपण सेलिब्रिटीजना वाटतो की एकदम फिट अँड फाईन लोक आहेत त्यांना हार्ट अटॅक येत आहेत आणि एकदम सडन कोलॅप्स होत आहेत. तर ह्या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करायला आज आपल्या खास पाहुण्यांना बोलवलेलं आहे. सर, तुमचं खूप स्वागत आहे. डॉक्टर तन्मय कुलकर्णी सर आहेत आपल्यासोबत. ते MD DM कार्डिओलॉजिस्ट आहेत. ते तावीज स्पेशालिस्ट आहेत. ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये बरेच वर्ष झालं काम करत आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टींवरती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, तुमचं खूप स्वागत आहे. थँक्यू शार्दूल, थँक्यू ओमकार, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. आणि खूप छान वाटतंय मला. तुम्हाला फक्त यूट्यूबवर बघितलं नाही सो आज लाईव्ह तुमच्यासमोर बसून खूप छान वाटतं. थँक्यू. आणि जर आम्ही हे घातलेले सुंदर कॉटनचे कपडे तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चेक करा. कॉटन कॉटेज त्यांची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा. Yes. आणखीन Yes. एक स्पॉन्सर आहेत आपल्याकडे गिफ्टिंगसाठी. येस सर, तुम्हाला आणि सर आमच्याकडून आणि पुन्हा गाडगिळ अँड सन्सकडून तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. थँक्स लॉट. आजचा विषय खरं तर मी आता पण करणार आहे, हृदयाच्या जवळचा विषय. खरं तर हृदयातला विषय आहे. पण आता हल्ली ना म्हणजे जेन्युनली जर बघायला गेलं ना खूप एकतर हार्टबद्दलच्या गोष्टी ऐकायला मिळतात. म्हणजे जसं शार्दूल म्हटलं की यंग मुलं कोलॅप्स होताना पासून वेगवेगळ्या वयातल्या लोकांना हार्ट अटॅक्स येतात, मग जिममध्येच हार्ट अटॅक्स येतात. आणि आता इंस्टाग्राम उघडलं ना की दर 3-4 स्क्रोल केल्यानंतरचं काहीतरी एक हार्ट रिलेटेड कोणीतरी बोलत असतं. म्हणजे डॉक्टर असो किंवा नसो कोणीतरी हार्ट रिलेटेड बोलत आहे. तर असे बरेचसे प्रश्न पडलेले असतात. हार्ट अटॅकची ना एकतर खूप भीती वाटते. म्हणजे आपल्याकडे असं एकदा हार्ट अटॅक आला, अरे बापरे, याच पद्धतीनं बघतो आपण. तर एक्झॅक्टली हार्ट अटॅक येतो ना त्यावेळेस नेमकं काय घडतं? हार्ट अटॅक ॲक्च्युली असे सिंड्रोम आहे ज्याला आपण म्हणतो ॲक्यूट करोनरी सिंड्रोम. ओके. ही मेडिकल टर्म झाली. पण बेसिकली ॲक्यूट म्हणजे अचानक येणारं आणि करोनरी सिंड्रोम म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये, हार्टच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठ अडकते जी रक्ताची असते आणि चरबीची असते. सो ही गाठ अडकून ब्लड सप्लाय बंद होतो. आपल्या हार्टला 3 मेन ब्लड वेसल्स आहेत, LAD, LCX आणि RCA. हे त्याची नावं आहेत, शॉर्ट फॉर्म आहे. सो ह्या तिन्ही ब्लड वेसल्स मध्ये कुठल्याही एका रक्तवाहिनीमध्ये जर ब्लॉक आला, म्हणजे ब्लॉक म्हणजे काय, 100% जर ब्लॉक आला आणि ब्लड सप्लाय बंद झाला तर त्याला हार्ट अटॅक म्हणतो. ओके. म्हणजे रक्त तुमच्या हृदयापर्यंत नाही पोचलं की मग हृदय काम करायचं थांबतं आणि मग त्यावेळेस हार्ट अटॅक येतो. नाही, यू आर राईट. पण हृदय काम करायचं थांबत नाही.
हृदय काम करत राहतं, कारण की ऑल्टरनेट दुसऱ्या 2 रक्तवाहिन्या आहेत. सो एकामध्ये बंद झालेलं असतं युज्युअली, म्हणजे मोस्ट कॉमनली तसं होतं. आणि तेव्हा पूर्ण हार्टला 3 रक्तवाहिन्या ब्लड सप्लाय करतायत. एक जर बंद झाली तर तो पार्ट डॅमेज होतो. ओके. ज्या पार्टला ती रक्तवाहिनी सप्लाय करते. बाकी 2 चालू आहेत. ओके. सो हार्ट अटॅक येणं म्हणजे ब्लॉक रक्तवाहिनीमध्ये येऊन हार्टला डॅमेज होणं आणि छातीत दुखणं. ओके. आणि काही प्रकार असतात का, म्हणजे सगळे हार्ट अटॅक सेम असतात का? कारण का बऱ्याचदा ते कळत, म्हणजे आम्हाला एवढंच माहिती की माइल्ड होता, सिव्हिअर होता एवढंच कळतं, पण नक्की हार्ट अटॅकचा काही प्रकार असतात का? म्हणजे ह्या तिन्ही वेगवेगळ्या जर ब्लॉकेज असतील, काय पर्सेंटेजनी ह्यांनी त्यांनी काही फरक पडतो का? सो युजली ECGवर आपण डायग्नोज करतो की हा मेजर अटॅक आहे का मायनर अटॅक आहे. पण युजली आपण अटॅक मेजर मायनर म्हणत नाही, पण हे त्याची सिव्हिअरिटी डिस्टिंग्विश करण्यासाठी म्हटलं जातं. पण ऑल हार्ट अटॅक्स आर हार्ट अटॅक्स. सो जर छातीत दुखतं आहे आणि ECG काढला, ECG काढल्यावर 2 प्रकारचे व्हेरिएशन दिसू शकतात. एक आहे ST एलिव्हेशन, म्हणजे एक सेगमेंट आहे ECGवरची ज्याचं नाव आहे ST. ते जर खूप वर गेलं कम्पेअर टू बेस्ट लाईन तर त्याला म्हणतो आपण मेजर अटॅक आला आहे. आणि अशा वेळी इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करणं हे लाईफ सेव्हिंग असतं. ओके. आणि जो तुम्हाला जवळचा कार्डिओलॉजिस्ट असेल तो तुमच्यासाठी त्यावेळी देव आहे. तुम्हाला ऑप्शन नसतो तेव्हा चूज करायला, कारण वेळच नसतो. तर जर तुमचे फिजिशियन और जनरल प्रॅक्टिशनर ECG काढला आहे आणि ST एलिव्हेशन नावाची फाइंडिंग त्याच्यामध्ये आहे, तर मग इमर्जन्सी जवळच्या जवळ जे असेल अशा हॉस्पिटलमध्ये अशा कार्डिओलॉजिस्टकडे जाणं योग्य राहील. आणि मग त्याला अँजिओप्लास्टी लागते. कधी जर त्याच्या ऑपोजिट चेंज असेल, म्हणजे ST एलिव्हेशन म्हणजे वर, तर ST डिप्रेशन म्हणजे ST ही नावाची ती सेगमेंट ही खाली आहे, असा चेंज आला आहे, तर त्याला युजली आपण इमर्जन्सी अँजिओप्लास्टी म्हणत नाही. त्याला आपण मायनर अटॅक म्हणू शकतो. ओके. ज्यावेळेस हार्ट अटॅक येतो त्यावेळेस जसं आपण छातीत दुखतो म्हणालो, तसं आणखीन म्हणजे कसं कळतं आपल्याला की हार्ट अटॅक आलाय? म्हणजे एकतर हे बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला कळतं ना की हार्ट अटॅक येणार असेल की तुमचा एक डावा हात दुखायला लागतो, घाम फुटायला लागतो. त्यामुळे असं भरपूर वेळ डावा हात दुखत असेल तर बघा डॉक्टरकडे जाऊन, हे खूप होतं. तर असं काय काय अर्ली साईन्स किंवा सिम्पटम्स असू शकतात हार्ट अटॅकच्या? सो हार्ट अटॅकचे मेन सिम्पटम आहे चेस्ट पेन, बट नॉट ऑलवेज. ओके. आणि ही चेस्ट पेन ॲज यू राईटली सेड लेफ्ट आर्ममध्ये जाऊ शकतं किंवा जबड्यात येऊ शकतं, थोडंसं पोटाशी पण दुखू शकतं. सो अशा वेळी आपण ECG काढलेला बरा. सो हा हार्ट अटॅक आहे का नाही हे ECGवरून ठरवलेलं नेहमी योग्य. ओके. आणि कधी कधी सिम्पटम्स वाईज पण असतात. आता एक जनरल रूल म्हणून जर सांगायचं झालं तर समजा मी हात हलवतो आहे आणि माझं दुखणं कमी जास्त होतं आहे, सो मोस्टली इट इज मस्क्युलर, हे म्हणजे हार्टचं दुखणं नाही आहे. किंवा मी आज खूप स्पायसी खाल्लं आहे आणि मग मला खूप ढेकर येत आहेत आणि मला माहिती आहे की मी स्पायसी खाल्लं आहे, ढेकर येतात आणि मला कसं तरी इथे जरा हार्ट बर्नसारखं झालं आहे. सो म्हणजे हे मोस्टली ॲसिडिटी रिलेटेड आहे. आणि अँटॅसिड खाऊन जर आपल्याला म्हणजे जेलोसिल सिरप वगैरे असे काही आपण पितोय, त्यांनी जरा बरं वाटलं, सो युजली इट इज नॉट. पण इतकं ओव्हरलॅप असल्यामुळे ऑलवेज बेटर टू गेट ECG डन. पण खूप घाबरून जायची गरज नाही आहे. नॉट ऑल चेस्ट पेन आर हार्ट अटॅक्स. सो जो एक डेटा आहे ज्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये येणारे पेशंट्स ज्यांना सगळ्यांना चेस्ट पेन, अशामध्ये फक्त 30% लोकांना हृदयाशी निगडीत चेस्ट पेन होतं आणि त्याच्यापैकी 10% लोकांना हार्ट अटॅक होता. ओके. सो अशा एका स्टडीमध्ये सांगितलं गेलं आहे, असं ऑब्झर्व झालेलं आहे. सो वी डोंट हॅव टू वरी, बट वी शुड नो की हां असं झालं तर मे बी हार्ट अटॅक असू शकतो. कारण हे बऱ्याचदा तेच होतं ना की असं किरकोळ जरी छातीत दुखायला लागलं की एकतर हार्ट अटॅक म्हटलं की ते हार्ट अटॅक जर असेल तर त्याची भीती जास्त वाटायला लागते. आणि मग नाही, मग जरी ते ॲसिडिटी असेल तरी नाही, मग जाऊनच आलेलं बरं. तर ते डिफरन्शिएट नाही करतायत खरं तर. त्याच्यामुळे इतका मोठा नंबर असू शकेल डॉक्टरकडे जाणाऱ्या लोकांचा हार्ट चेस्ट पेनसाठी. राईट. आणि सर तुम्ही आता बोलताना मगाशी जे सांगत होतात की हार्ट अटॅक आला की जनरली काय असं 3पैकी एका ह्याच्यात ब्लॉकेज असतो. सो ह्याच्यात असं काही होतं का की 3पैकी 2 ब्लॉक झाले आणि तरी हार्ट चालू असतं, तर
पण सडनली कोलॅप्स होतं का? म्हणजे हार्ट अटॅक आला होतं म्हणजे जनरली जेवढं माहिती आहे आपल्याला तेव्हा की काय होतं बाबा छातीत दुखायला लागतं म्हणजे आपण अगदी मुन्नावं MBBS मध्ये बघितलं तरी असं 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 करायला लागतात माणसं वगैरे जे रिअलमध्ये नसतं तसं पण काय म्हणतात त्याला हे कोलॅप्स आणि हार्ट अटॅक म्हणजे हार्ट अटॅकनी कोलॅप्स होतं का काय होतं नक्की? ओके. सो या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट म्हणजे कोलॅप्स. सो कोलॅप्स झाला म्हणजे कार्डियक अरेस्ट झालेला आहे. सो बेसिकली हार्ट थांबलं आहे. सो यातला आपण काय म्हणतो मेडिकल टर्म्समध्ये VT किंवा VF हे त्याला शब्द आहेत. बरोबर. त्याच्यामुळे हार्ट इतकं फास्ट बीट करतं की ॲक्च्युली इट इज नॉट बीटिंग. म्हणजे आर यू गेटिंग द पॉईंट की हार्ट जर नॉर्मली 70 हार्टबीटवर रुटीनली बीट करतं तर त्याचा हार्ट रेट 300 होतो आणि 300मध्ये ते फक्त असं असं हलतं. रुटीनली ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे पण ते असं असं 300वर हालायला लागतं. म्हणजे ॲक्च्युली इट इज नॉट कॉन्ट्रॅक्टिंग. कॉन्ट्रॅक्शन शुड बी लाईक दिस. सो त्याला आपण कार्डियक अरेस्ट म्हणतो, त्याला VT किंवा VF. सो हार्ट अटॅक हे कारण आहे कार्डियक अरेस्टचं. ओके. पण कार्डियक अरेस्टची खूप कारण आहेत. ओके. सो कार्डियक अरेस्ट हे एक. आता जे यंग जिममध्ये आजकाल जे सुरुवातीला म्हणलं की बरेच जण जिममध्ये ट्रेडमिलवरती पळता पडतात किंवा अगदी फिट म्हणजे मॅरेथॉन रनर वगैरे अचानक हार्ट अटॅकनी मॅरेथॉनमध्ये बरेच जण जात आहेत ते त्यांना काय होतं हे हार्ट अटॅक असो का कार्डियक अरेस्ट असतो? त्यांना कार्डियक अरेस्ट असतो. सो कार्डियक अरेस्ट हा इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे की हार्ट बीट होत नाही आहे किंवा खूप जास्त बीट होत आहे. आणि हार्ट अटॅक म्हणजे हा ब्लड वेसलमध्ये ब्लॉकेज आला आहे आणि त्याच्यामुळे हा चेस्ट पेन होत आहे. सो हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ओव्हरलॅप होऊ शकतं म्हणजे कधी कधी हार्ट अटॅक आल्यानंतर पण एखादा माणूस कोलॅप्स होऊ शकतो. ओके. पण युजली जे कार्डियक अरेस्ट आहेत ही वेगळी गोष्ट आहे आणि हार्ट अटॅक ही वेगळी गोष्ट आहे. सो कार्डियक अरेस्ट हा स्पेशली यंग लोकांमध्ये जो आपण बघतो जिम्समध्ये मॅरेथॉन्समध्ये तर याच्यामध्ये अंडरलाईंग अनडायग्नोज्ड हार्ट कंडिशन्स आहेत ज्या माहिती नाही आहेत पण त्या आहेत मध्ये. अशा लोकांनाच कार्डियक अरेस्ट होतो आहे ज्याच्यामध्ये कार्डिओमायोपॅथी हे एक मोठं कारण आहे. म्हणजे हार्टचे मसल्स जे आहे समजा एक जस्ट ओव्हरव्ह्यू दिला की हार्ट हे बनलेलं असतं 3 मेजर पार्ट्सनी. एक आहे मसल, दुसरं आहे रक्तवाहिनी आणि तिसरं आहे कंडक्शन सिस्टीम इलेक्ट्रिकल सिस्टीम. सो रक्तवाहिनीमध्ये जर ब्लॉक आहे तर हार्ट अटॅक म्हणतो. जर मसलमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्याला कार्डिओमायोपॅथी म्हणतो. ओके. सो हार्टचे मसल्स युजली 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर थिक असतात. जर ते खूप वाढलं त्याची थिकनेस म्हणजे ते 15 mm वर आहे किंवा खूप थिन झालं आहे आणि त्याचं साईज वाढली आहे तर याला आपण म्हणतो कार्डिओमायोपॅथी. सो कार्डिओ म्हणजे हार्ट, मायो म्हणजे मसल, पॅथी म्हणजे प्रॉब्लेम्स. सो हार्ट मसल्सचे प्रॉब्लेम म्हणजे कार्डिओमायोपॅथीज. ओके. सो खूप आधी जेव्हा फुटबॉलर्स आणि असे स्पोर्ट्स ॲथलीट्स होते त्यांच्यामध्ये हे डायग्नोसिस झालं होतं. त्यामुळे असं वाटायचं की हे यांनाच होतं पण ते तसं नाही आहे कारण की दीज पीपल यूज टू गेट रुटीन चेकअप्स. राईट. जनरल पॉप्युलेशनमध्ये एवढं रुटीन चेकअप नाही होत त्यामुळे आपल्याला ते कळत नाही की यांना कशामुळे झालं. पण पोस्टमॉर्टम पण आपल्या इथे कमी रेट आहे त्यामुळे पहिले कसं होतं की काय कळायचं नाही तर पोस्टमॉर्टम करून मग नंतर कळायला लागलं. पण विथ ॲडव्हान्सेस इन सायन्सेस आता आपण जिवंत व्यक्तीला काय आहे हे सांगू शकतो. बरोबर. आपल्याला आता थांबायची गरज नाही की सगळं झालं की बघू. आता आपण जिवंत व्यक्तीमध्ये बघू शकतो. त्यामुळे जे यंग लोक आहेत यूथ इट कॅन बी फ्रॉम 15 to 45. ओके. सो अशा लोकांनी रुटीन स्क्रीनिंग स्पेशली जे स्पोर्ट्समध्ये आहेत किंवा ज्यांना जिम करायला आवडते किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आवडतं, ट्रेकिंग आवडतं, मॅरेथॉन्स आवडतात तर अशा लोकांनी नक्की कार्डिओलॉजिस्टना भेटून एक ECG आणि 2D एको स्क्रीनिंग तर केलंच पाहिजे. ज्याच्यामध्ये दीज आर व्हेरी सिम्पल टेस्ट त्या सगळीकडे अवेलेबल आहेत आणि त्याच्यावर आपण स्क्रीनिंग करून डायग्नोसिस करू शकतो की याला कार्डिओमायोपॅथी आहे किंवा याला काही रिदम डिस्टर्बन्स कंडक्शन प्रॉब्लेम्स आहेत का ज्याच्यामुळे कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. बरोबर. पण हे कशामुळे होतं म्हणजे कार्डिओमायोपॅथीचे रिझन म्हणजे आता बेसिक हार्ट अटॅकचे रिझन्स मोठी माहिती आहेत की बाबा स्ट्रेसनी येतं किंवा तुम्ही फार कोलेस्ट्रॉल खाल्लं तर येतं, तुमचे हालचाल नसेल तर येतं. तर हे जे कार्डियक अरेस्ट किंवा कार्डिओमायोपॅथी आहे हे कशामुळे होतं? सो हे कार्डिओमायोपॅथी ही जेनेटिक कंडिशन आहे. ओ. सो हे खराब जीन्समुळे होतं. आता हे खराब जीन्स आपल्या आईकडून 2 येतात, वडिलांकडून 2 येतात. त्याच्यापैकी खराब कुठलं हे म्हणजे हे सिलेक्शन विल बी नेचर विल बी डुईंग इट. आपल्या हातात नाही आहे. पण जर
खराब जीन आलं तर ती मॅनिफेस्ट होईल इन धिस वे, डिसीज वे. ओके. मग त्यामुळे हे जेनेटिक, युजली जेनेटिक, नॉट ऑल आर, बट फॅमिलियल 30% आर फॅमिलियल, म्हणजे आईवडिलांमध्ये होतं आणि मुलांना पण आलं आहे, असं 30% लोकांमध्ये आपण ऑब्झर्व केलं आहे. 70% अजून पण स्पोरॅडिक आहे. स्पोरॅडिक म्हणजे काही फॅमिली हिस्ट्री नाही आहे, पण यांना पण सापडलं आहे. ओके. ओके. सो असे आता आपण जेनेटिक टेस्ट खूप इझिली अवेलेबल झाले आहेत. इट इज जस्ट 2 ml ब्लड. 2 ml ब्लड घेतलं की आपण जेनेटिक टेस्ट करू शकतो. राईट. सो इट्स व्हेरी इझी, अवेलेबल एव्हरीवेअर. त्यामुळे आता आपल्याला ह्या गोष्टी माहिती होत चालल्या. करेक्ट. मी ह्याच्याबद्दल का विचारलं माहिती आहे का, बऱ्याचदा म्हणजे हे टिपिकल कॉन्व्हर्सेशन होतं ना, रे तो काय फुल जिममध्ये फिट होता तरी हार्ट अटॅक निघाला, मग काय जिम केलं तरी हार्ट अटॅक येणारच आहे, मरणारच आहे, मग कशाला जिम करा, मग कशाला फिटनेसची काळजी घ्या. मग काही करून सगळं करून तो तर म्हणजे मॅरेथॉन पळायचा की 40 किलोमीटर पळायचा तरी हार्ट अटॅक निघाला. असं काही नाही, सगळं देवाच्या हातात आहे असं म्हणून लोक हेल्थकडे इग्नोर करायला हे वापरतात. तर त्याचं कारण खरं तर डिफरंट आहे. म्हणजे त्यांचं फिटनेस आणि त्यांचं कार्डियाक अरेस्ट ह्याचं डायरेक्ट कनेक्शन नाही आहे. नाही, बरोबर. आणि असं पण म्हणणं चुकीचं आहे की जिम्समुळे किंवा मॅरेथॉनमुळे कार्डियाक अरेस्ट होतो आहे, असं नाही आहे. हे मिथ आहे. जिम आणि कार्डियाक अरेस्टचा संबंध तसा नाही आहे. जे ऑलरेडी प्रीडिस्पोज्ड आहेत, ज्यांना ऑलरेडी काहीतरी कंडिशन आहे जी माहिती नव्हती त्यांना, आणि त्यांना जर सवय नसेल अशी एक्सरसाइज करणं अचानक सुरुवात केली, खूप वेट उचलणं, खूप जास्त ट्रेडमिलवर पळणं किंवा मॅरेथॉन पळणं, जे ॲथलीटला सवय असते, रुटीन माणसाला सवय नसते, आणि अचानक चालू केलं तर बॉडी कॅनॉट, म्हणजे ऑलरेडी जिथे प्रॉब्लेम आहे तर बॉडी कॉम्पेन्सेट नाही करू शकत आणि अशा गोष्टी होतात. हे मिसहॅप्स घडतात. त्यामुळे स्क्रीनिंग इज ऑलवेज बेटर. त्यामुळे वी कॅन अवॉइड बाय स्क्रीनिंग. पण खूप गोष्टी आहे ज्या आपल्या हातात नसतात कधी. आता आपण जिम मधले जाणाऱ्या लोकांबद्दल वगैरे पण बोलतो ना, तर तोच पॉईंट पुढे एक्सटेंड करत की आता म्हणजे गेल्या काय 20, 25, 30 वर्षांपूर्वीपर्यंत हार्ट अटॅक्स असे 40-50 नंतर येताना दिसायचे. पण हल्ली काय आपल्याला 20शीतले कुणीतरी जण आहेत, 15-16 वर्षी हार्ट अटॅक्स येतात. तर असं काय बदलत आहे किंवा कशामुळे खरं तर इतक्या कमी वयापासून हार्ट अटॅक्स येतात? म्हणजे एकतर प्री डिस्पोज्ड वॉट एव्हर कंडिशन्स असतील त्याच्यामुळे असलेल्या गोष्टी वेगळ्या, पण एकतर त्या बातम्या येत आहेत म्हणून आपल्याला कळायला लागले या वयात येत आहेत, आधीपासून व्हायचे, की खरंच काहीतरी मेजर चुकतंय, गणतंय या लोकांमध्ये, पिढीमध्ये आपल्या, की आत्ता हार्ट अटॅक्सचं प्रमाण इतकं वाढतंय? बरोबर आहे. ॲज यू राईटली सेड की आपल्याला जास्त ऐकायला मिळतं आहे आणि प्रमाण पण वाढलं आहे. ओके. पहिल्यापेक्षा प्रमाण नक्की वाढलेलं आहे. आणि दॅट इज नॉट जस्ट अ लाईफस्टाईल. आपण असं नाही म्हणू शकत नेहमी, वी कॅनॉट ब्लेम लाईफस्टाईल ऑलवेज, बट इट प्लेज अ रोल. ओके. इट्स नॉट लाईक की त्याच्यामुळेच सगळं होतं आहे. पण स्पेशली जेव्हा आपण अशा लोकांची हिस्ट्री स्टडी करतो आहे ज्यांना यंग हार्ट अटॅक आले, सो त्यांची फॅमिली हिस्ट्री इज व्हेरी स्ट्रॉंग. दे आर प्रीडिस्पोज्ड फॉर सच प्रॉब्लेम्स. आणि रिसेंट स्टडीजमध्ये आपल्याला असं सापडलं आहे ज्यांचं LDL म्हणजे कोलेस्ट्रॉल, LDL नावाचा प्रकार आहे कोलेस्ट्रॉलचा, तो खूप हाय असतो, आणि LPA हे खूप हाय असतं. अशा लोकांना ती रिस्क जास्त असते. ओके. सो म्हणून जर फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग असेल तर आपण ह्या गोष्टी करून घ्याव्या. रुटीन स्क्रीनिंगमध्ये LPA आणि LDL करून घ्यावं, म्हणजे आपल्याला एक कळतं की काही रिस्क आहे का, आणि असेल तर त्याच्यासाठी काय करावं. आता तुम्ही कोलेस्ट्रॉल बद्दल पण बोललात ना, तसं हार्ट अटॅककडे जाणाऱ्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण सायन्स म्हणू शकू ज्याला, ज्या आपण अदरवाईज ओव्हरलुक करतो? म्हणजे हे आता बऱ्याच लोकांना तर माहिती असतं की कोलेस्ट्रॉलसाठी काय केलं पाहिजे, पण जोपर्यंत चेस्ट पेन होत नाही, डॉक्टरकडे जाऊन येत नाही आणि तो असा दिसत नाही पॅथॉलॉजी रिपोर्टमध्ये की कोलेस्ट्रॉल खूप वाढलंय, आता कमी करा, तोपर्यंत आपण ते सिरियसली घेत नाही. तसं असे आणखीन काय काय इंडिकेटर्स असू शकतात जे कदाचित अलार्मिंग साईन्स आहेत हार्ट अटॅकसाठीचे? ओके. सो एफर्ट इंटॉलरन्स म्हणजे आधी 2 किलोमीटर मी चांगलं चालत होतो, पण आता मला 1 किलोमीटर चालल्यावरच थकायला होतं आहे. ओके. सो ही एक फर्स्ट साईन असू शकते. किंवा पहिले मी एक काम खूप इझिली करून घ्यायचो, पण आता मला थोडा दम लागतो. म्हणजे ही एक गोष्ट आपण नोटीस केली तर दिज अ सटल सायन्स. राईट. म्हणजे आपण मेन सायन्स तर बोललो, चेस्ट पेन होणं, श्वास लागणं, पण या सटल सायन्स आहे ज्या आपण ऑब्झर्व करू शकतो की आता मला पहिल्यासारखं काही काम होत नाही आहे, किंवा मला जरा छातीत दुखतं आहे, आणि मग छातीत दुखलं आणि मी थांबलो तर ते बंद होतं आहे. म्हणजे दिस इज ऑल्सो व्हेरी टिपिकल साईन की चालल्यावर दुखतं
आणि थांबल्यावर पण थांबलंय म्हणजे जात आहे म्हणजे देअर कॅन बी अ ब्लॉक. बापरे, अर्ध्या मिलियन आणि घाबरतील. जेन्युनली, कारण का लिटरली इंस्टाग्रामवरती अर्ध्याहून जास्त मीम्स येतात की वेलकम टू 30s, तुम्हाला आता धाप लागेल, तुम्हाला चाललं की कंटाळा येईल, गुडघे दुखायला आधार घ्यायला लागतील, लागेल. छातीत थोडासा चेस्ट पेन व्हायला चालू करेल, डोंट वरी जस्ट 30s, असं वरी चेक. ओके सर, आणि आता आपण हार्ट अटॅकबद्दलचं ना इन जनरल, जसं आता तुम्ही ते इंडिकेटर्स सांगितले की बाबा तुम्हाला छातीत दुखायला लागतं, थोडंसं हाताला स्वेलिंग, मुंग्या यायला लागतात किंवा घाम यायला लागतो, थोडंसं हार्टबीट ऐकायला यायला लागतं. जेव्हा हे कोलॅप्स होतात किंवा कार्डियाक अरेस्ट होतात, ह्याचे काही साईन्स दिसतात का? एकतर शॉर्ट टर्म साईन्स दिसतात का इमिडिएटली की बाबा वाटायला लागलं की मला काहीतरी होणार आहे, आणि काही अर्ली साईन्स पण असतात का की जेणेकरून जसं तुम्ही सांगितलं की बाबा चालताना तुम्हाला चाललात की हार्ट दुखायला लागतं आणि परत थांबलात की दुखणं कमी होतं आहे, ह्या टाईपचे काही अर्ली साईन्स असतात का कार्डियाक अरेस्टच्या केसमध्ये, किंवा जे काय मायोपॅथी होतं ते त्याच्या? काही म्हणजे छातीत धडधड होणं किंवा अचानक चक्कर येऊन पडणं ही पहिली साईन असू शकते की या व्यक्तीला कार्डियाक अरेस्ट पुढे जाऊन येऊ शकतो. सो जर एखादा चक्कर येऊन पडतोय ज्याचं काही कारण नाही, म्हणजे असं बसलाय आणि चक्कर येऊन पडला किंवा चालतो आणि चक्कर येऊन पडला, सो असे आपल्याकडे 2 डायग्नोसिस असतात. आयदर हे हार्ट रिलेटेड झालं आहे किंवा त्याला सीझर आलेली. सो मग ते डिस्टिंग्विश करताना आपल्याला काही गोष्टी कळतात की हे हार्ट रिलेटेड असावं. मग त्याच्यामध्ये ECG असो, एको असो, जर जेनेटिकली ऑलरेडी काही प्रूव्हन गोष्टी असतील तर तशा हिशोबाने बघायला. ओके. युजली साईन्स म्हणजे चक्कर येऊन पडणं, दिस कॅन बी फर्स्ट साईन. पण अनफॉर्च्युनेटली फर्स्ट साईन ऑफ सच प्रॉब्लेम इज डेथ. सो घाबरवायसाठी नाही, पण दिस इज द रियालिटी. अजून आपल्याकडे तेवढी टेक्नॉलॉजी नाही आली मे बी की ज्यांनी आपण अर्ली इंडिकेशन शोधू शकतो. बरोबर. पण अजून एक हार्ट अटॅकबद्दल कायम बॉलिवूड आणि या सगळ्या गोष्टींमधनं ज्यावेळेस बघायला मिळतं, म्हणजे एक काहीतरी मेलोड्रामॅटिक सीन सुरू असतो आणि एक काहीतरी घरातल्या त्या माणसाने काहीतरी टोकाचं काहीतरी एक पाऊल घेतलेलं असतं, काहीतरी इमोशन्स ट्रिगर होतात आणि त्या माणसाला लगेच हार्ट अटॅक येतो. असं आपल्याकडे सगळ्या फिल्म्समध्ये आपण खूप रेग्युलरली पाहिलेलं आहे. तर खरंच इमोशन्समुळे हार्ट अटॅक येतात का, आणि कॅन इमोशन्स ट्रिगर हार्ट अटॅक्स? अनफॉर्च्युनेटली दिस इज ट्रू की खूप एक्स्ट्रीम इमोशन्स, आयदर खूप दुःख किंवा खूप हॅपीनेस ऑल्सो ट्रिगर्स कार्डियाक इव्हेंट्स. सो याच्यामध्ये स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी असं नाव आहे त्याला, स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी. आणि फॉर्च्युनेटली इट इज रिव्हर्सिबल. ब्रोकन हार्ट सिंड्रोम पण त्याला लेमॅन की ब्रेकअप झाल्यावर अचानक छातीत दुखलं आणि त्याचा 2D एको करतो आपण आणि हार्ट असं मोठं झालेलं दिसतं. सो दॅट इज ब्रोकन हार्ट सिंड्रोम. हो खरं, ती इमोजी खरी आहे. सो हे खरं आहे, पण नॉट ऑलवेज. पण येस, आपण असे बघितले आहेत मी केसेस ज्याच्यामध्ये खूप दुःख झाल्यावर पण हार्ट अटॅक्स आलेत. आणि तेव्हा ते रुटीन, म्हणजे जसं कोणाला हार्ट अटॅक येईल तसंच हार्ट अटॅक, पण ट्रिगर्ड बाय दिस इमोशन्स. ओके. म्हणजे कुठल्याही एक्स्ट्रीम Extreme लेवलचे इमोशन्स आले तर हार्ट अटॅक होऊ शकतो. नॉट व्हेरी कॉमन, नॉट व्हेरी नॉट कॉमन. व्हेरी कॉमन. म्हणजे जसं दाखवलं जातं तेवढं कॉमन नाही. एवढं नाही. मग आपल्याकडे बॉलिवूडमध्ये दाखवायला हार्ट अटॅक आला म्हणजे त्याचा छातीला हात लावला, एक डायलॉग घेतला आणि पडला. आणि त्याचा वापर बऱ्याचशा घरी पण वापरला, म्हणजे ते ॲज अ हे म्हणून वापरलं जातं, शांत दुखते शांत बस. जोक्स असाइड, बट सर आता आपण हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो आहे, तर आपण सायन्सबद्दल बोललो, तर आत्ता ना आपल्या आजूबाजूला आला तर काय करायचं अजून नाही कळत आहे. म्हणजे समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला, आता जाणवतं की बाबा हाताचं स्वेलिंग येतं आहे, म्हणजे हाताला मुंग्या आल्या आहेत, छातीत दुखतं आहे, हालचाल करायला थोडंसं हे होतं आहे, तर त्या पॉईंटला काय केलं पाहिजे? म्हणजे डॉक्टरांकडे न्यायचं, दॅट इज ऑब्वियसली फर्स्ट कॉल, पण दुसरं काय केलं म्हणजे डॉक्टरांकडे नेईपर्यंत? कारण का बऱ्याच रील्स येतात की त्यांना पाणी देऊ नका, त्यांना पाणी देऊन जास्त त्रास होईल, किंवा उड्या मारायला लावा, उड्या मारायला लावा, जरा चालून बघा, एक थोडं हलकं वाटेल, ॲसिडिटी असेल तर. पण जर खरंच हार्ट अटॅक असेल आणि त्याला चालायला लावलं आणि त्याच्यात वाढलं तर काय करा, ही भीती पण असते. सो काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय गोष्टी टाळल्या पाहिजेत 100%? जे असे सिम्टम्स आहेत जे कधीच त्या माणसाने एक्सपिरियन्स नाही केलेत आणि ते आलेत, असं काहीतरी एकदम वेगळं वाटतंय, असं जे आपण म्हणतो कसं तरी वाटतंय, असे खूप लोक म्हणतात ना, कसं तरी वाटतंय. अचानक फक्त छातीत दुखलं
आणि मग आयदर घरी कोणीतरी इकोस्प्रिन ठेवली आहे, सॉर्बिट्रेट ठेवली आहे किंवा अजून काही गोळ्या ठेवल्या आणि त्या दिल्या, तर पण विदाऊट डायग्नोसिस इट कॅन बॅकफायर ऑल्सो. सो कधी कधी सॉर्बिट्रेटने बी पी कमी होऊन जातं, म्हणजे हार्ट अटॅक नसेल आणि अजून काय असेल तर अचानक बी पी कमी होऊन चक्कर येऊन जाते. सो म्हणजे आपल्याला खरंच माहिती पाहिजे की याला पहिल्यांदा जर होत असेल तर डायग्नोसिस करावं, असं पहिल्यांदाच कोणीतरी एन्काउंटर करत असेल. पण जर माहिती आहे हे होतं आहे परत परत किंवा अशी हिस्ट्री झाली होती, असे सिम्पटम्स झाले होते, मग त्यांनी अशा गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ठेवाव्या आणि मग त्या घ्याव्या. आणि यातच एक थोडासा एक्सटेंड करून मला थोडा वेगळा प्रश्न आहे पण तो विचारावासा वाटतो की ज्यावेळेस हार्ट अटॅक येतो त्यातले किती जण त्याच वेळेस डेथबेडवरती जातात. मला हा एवढ्यासाठी महत्त्वाचा वाटतो कारण ज्यावेळेस जर कुणाला हार्ट अटॅक एक्सपिरियन्स होत असेल ना तर पहिला थॉट डोक्यात त्या व्यक्तीचा हा येऊ शकतो की ओ शिट आय एम निअरिंग डेथ आणि कदाचित त्याच्या भीतीने आणखीन त्रास होऊ शकतो. म्हणजे हे बऱ्याचदा बरेच डॉक्टर्सही सांगतात की हार्ट अटॅकच्या इम्पॅक्टपेक्षा भीतीने ती व्यक्ती दगावली. तर हे ॲक्च्युली त्याचं कोरिलेशन कसं आहे आणि खरंच ज्या लोकांना हार्ट अटॅक येतो ते डेथबेडवर जाण्याचं प्रमाण किती असतं आणि रिकवर होण्याचं प्रमाण किती असतं त्यातलं. सो आधीच्या स्टॅटिस्टिक्सप्रमाणे जे 1950च्या आधी जेव्हा आपल्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं तेव्हा तर हे डेथ होणं हे मोस्ट कॉमन सिम्पटम होतं. फर्स्ट सिम्पटम ऑफ हार्ट अटॅक वॉज डेथ. पण आता विथ ॲडव्हान्समेंट लाईक ECG, एको असेल, काही ब्लड टेस्ट्स असतील जसे कार्डियक एन्झाईम्स म्हणतो, ट्रोपोनिन्स आणि ट्रोपोनिन्स आणि अँजिओग्राफी असे जे प्रकार सगळे ॲडव्हान्स प्रकार झालेत त्याच्यामुळे आपण हार्ट अटॅक डायग्नोज करू शकलो आहे आणि डायग्नोसिसबरोबर ट्रीट पण करू शकलो आहे. तर आता डेथचं प्रमाण खूप कमी आहे. सो एक्झॅक्ट पर्सेंटेज आत्ताच्या क्षणामध्ये आपल्याला नाही माहिती आहे की एक्झॅक्टली किती डेथ होतात. पण ट्रेडिशनल वेनी ट्रेडिशनली जे सांगितलं जातं की 20% लोक हॉस्पिटलमध्ये येण्याच्या आधी दगावू शकतात. अराऊंड 40 ते 50% लोक येतात चांगल्याने आणि असे पण आहेत 20% लोक ज्यांना हार्ट अटॅक येऊन सुद्धा ते सर्व्हाइव्ह करू शकतात विदाऊट एनी ट्रीटमेंट. कळत पण नाही त्यांना. कळत पण नाही, ज्याला सायलेंट अटॅक म्हणतो आपण. सो अशी लोक पण आहेत. सो पण हे कोण डिसाईड करतं हे आपल्याला अजून माहिती नाही. कुठून पासेस मिळतात कुठून. आपण हे कन्सिडर करावं की आपण एकदा डायग्नोसिस करून जेवढं लवकरात लवकर पोचता येईल तेवढं करावं. सर मी परत थोडंसं मागच्या प्रश्नामध्ये जातो की आल्यानंतर जे फर्स्ट आजूबाजूचे लोक असतात एकतर आपण डॉक्टरांकडे घेऊन जावं किंवा BP ॲपरेटसवरती चेक करावं किंवा तुमच्याकडे जर iWatch ॲपलचं वॉच असेल तर ECG काढा वगैरे हे सगळं आलं लक्षात. पण काय गोष्टी म्हणजे मगाशी जे म्हणालो की चाला, पाणी प्या किंवा जरा उलटं पडून बस वगैरे ह्या टाईपच्या गोष्टी केल्या जातात. काय गोष्टी टाळल्या पाहिजेत कारण बऱ्याचदा काहीतरी जे घरगुती इलाज करण्याच्या नादात आपण इजा करण्याची शक्यता असू शकते का, ज्या नाही केल्या पाहिजे. ॲज अ कार्डिओलॉजिस्ट तुम्ही सांगाल की हे नका करू, हे टाळा, म्हणजे या गोष्टी नाही केल्या पाहिजेत जर हार्ट अटॅक सारखी काही सदृश लक्षणं असतील तरी. सो जर अशी वाटत असेल हार्ट अटॅकसारखे लक्षणं आहेत तर खूप बाहेर फिरू नये, म्हणजे चालणं करू नये की काहीतरी मला अनइझी होतं म्हणून मी चालून बघतो. एका ठिकाणी झोपून घ्यावं कारण की कधी कधी काय होतं की ठोके कमी जास्त होतात त्यामुळे मग अचानक चक्कर येऊन पडते. तर त्यामुळे हार्ट अटॅक राहिला दुसरीकडेच आणि पडल्यामुळे हेड इंजुरी झाली किंवा अजून काहीतरी फ्रॅक्चर झालं हे दुसरं. स्पेशली एल्डरलीजमध्ये आणि ज्यांची हाडं ठिसूळ असतात तर ते पडले की लगेच त्यांना इंजुरी होते. आणि म्हणजे आपण हे बघायला गेलो आणि झालं दुसरंच आणि दोन्ही मॅनेज करणं प्रॉब्लेमॅटिक. सो अशा वेळी एका ठिकाणी बसावं, जमत असेल तर झोपून घ्यावं. जोपर्यंत काही मदत येत नाही तोपर्यंत मग BP पल्स हे बघता आलं. जे स्मार्ट वॉचेस आहेत, स्मार्ट वॉचमध्ये फक्त रिदम कळू शकतो त्याच्या ECGचा. तो ECG हा हार्ट अटॅकचा डायग्नोसिस नाही आहे. सो स्मार्ट वॉचेस इज फॉर रिदम. सो ज्यांना मेनली रिदम इश्यूज आहेत पहिल्यापासून माहिती आहे किंवा जस्ट एक चेक करायला की किती हार्ट रेट आहे त्याच्यासाठी योग्य आहे. त्याच्यामुळे त्यातनं खरं तर अर्थात ते सगळ्या कंपन्या पण ते सजेस्ट करतात की हे काही हार्ट अटॅकचं डायग्नोसिस नाही आहे. करेक्ट. आणि म्हणजे बेसिकली कुठल्याही एक्स्ट्रीम ॲक्टिव्हिटीज करू नका, म्हणजे अगदी काही उलटी काढणं आणि घटाघटा पाणी पिणं आणि चालणं आणि फिरणं असं काही जर तुम्हाला जाणवतं की बाबा हे हार्ट अटॅकसारखं म्हणजे बाकी ॲसिडिटीचं आपल्याला तेवढं कळतं की हे तुम्ही जसं म्हणालात की हे युनिक आहे, काहीतरी नवीन दुखणं आहे, काहीतरी ॲक्यूट आहे, तर तुम्ही एक्स्ट्रीम ॲक्टिव्हिटीज न करता डायरेक्ट डॉक्टरांकडे जा किंवा शांत बसा एका ठिकाणी, या गोष्टी केल्या पाहिजे. यात आणखीन एक पुढे येतो म्हणजे एकतर आल्यानंतर काय करायचं, पण हार्ट अटॅक्स प्रिव्हेंटच करायचं असतील तर म्हणजे
प्रिव्हेन्शनवरतीच हल्ली खूप लोक बोलत आहेत आणि अर्थात बोललंही पाहिजेत, कारण अल्टिमेटली लोक त्या दिशेने जाणार आहेत. तर ते प्रिव्हेंटच करायचं असेल तर काय केलं पाहिजे, म्हणजे हार्ट अटॅक्स येऊच नये यासाठी काय काळजी घेता येऊ शकेल? सो हा 2 प्रकारचे ब्लॉकेजेस आहेत. एक आहेत हार्ट अटॅकमुळे अचानक वाढणारं आणि रक्त तिथे गोठतं, म्हणजे 100% ब्लॉक होतं. आणि एक हळूहळू कोलेस्ट्रॉलचे डिपॉझिशन होऊन हळूहळू डेव्हलप होणारं. सो एक आहे हार्ट अटॅक आणि एक आहे ॲक्यूट. हे ॲक्यूट झालं. आणि क्रोनिक करोनरी सिंड्रोम. सो क्रोनिक म्हणजे स्टेबल, आपण म्हणतो स्टेबल हार्ट डिसीज, म्हणजे हळूहळू ब्लॉक वाढते ओव्हर द इयर्स, 10 वर्ष 15 वर्ष. तर आपण प्रिव्हेन्शन हे कोणासाठी करतो हे महत्त्वाचं आहे. की फॅमिली हिस्ट्री पहिली गोष्ट. जर फॅमिली हिस्ट्री असेल स्ट्रॉंग, की आईवडिलांना झालं आहे, भाऊ बहिणींना झालं आहे, काका काकूंना झालं आहे, तर मग त्यांनी त्या व्यक्तींनी रुटीन चेकअप, फुल बॉडी चेकअप करून घ्यावं. आणि फुल बॉडी चेकअप पण एक पहिले फिजिशियन किंवा कार्डिओलॉजिस्टला भेटून ठरवून मग त्या प्रकारे टार्गेटेड टेस्ट्स केल्या जाव्या. फक्त ब्लड टेस्टनी होणार नाही. ब्लड टेस्ट बरोबर ECG आहे, 2D इको आहे, स्ट्रेस टेस्ट आहे, किंवा आता नवीन आहे कॅल्शियम स्कोर, CT कॅल्शियम स्कोर, हा पण करू. सो CT कॅल्शियम स्कोरमध्ये इज वन थिंग टू सी वेदर अन इंडिव्हिज्युअल इज ॲट हाय रिस्क ऑफ डेव्हलपिंग हार्ट अटॅक ऑर नॉट. सो त्याच्यामध्ये काय आहे, आपण कॅल्शियम फक्त डिटेक्ट करतो आहे. कॅल्शियम ही शेवटची प्रोसेस आहे अथेरोस्क्लेरोसिसच्या प्लाकची. म्हणजे तिथे डिपॉझिट झालं कोलेस्ट्रॉल आणि ते हळूहळू वाढत चाललं आहे आणि बॉडीने स्वतःच त्याच्यावर कॅल्शियम आणून त्याला स्टेबल केलं आहे. ओके. तर जर असं आहे, कॅल्शियम आहे, म्हणजे याला डिसीज आहे. ओके. म्हणजे इट्स अ टिप ऑफ द आईसबर्ग असं म्हणू शकतो. की ओके, मध्ये काहीतरी वेगळं चालू आहे पण आपल्याला दिसलं कॅल्शियम, म्हणजे याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, रिस्क फॅक्टर आहे. मग आपण त्याला गोळ्या देणं, प्रिव्हेंटिव्ह अजून त्या इंडिव्हिज्युअलसाठी काय वेगळं करू शकतो या ठिकाणी जाऊ शकतो. तर प्रिव्हेंटिव्ह टेस्टमध्ये रुटीन कोलेस्ट्रॉल, शुगर, BP हे तर आहेच, पण 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि कॅल्शियम स्कोर हे एक आहे. आणि जे आपण पहिले बोललो LDL आणि LPA, LP-लिटिल, याच्यामुळे आपण दीज आर नॉट डायरेक्टली अफेक्टिंग की हे आहे तर हार्ट अटॅक आला, असं नाही आहे. जसं आपण एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर स्मोकर्स जे असतात, तर 10%च लोकांमध्ये, आता सध्या वाढलं आहे, 25% लोकांमध्येच कॅन्सर होतो जे स्मोकिंग करतात. आता 75% लोकांमध्ये तर कॅन्सर होत नाही आहे. तर म्हणजे असं आहे का की स्मोकिंग डज नॉट कॉज कॅन्सर? सो तसंच आहे की कोलेस्ट्रॉल आहे म्हणजे प्रत्येकालाच हार्ट अटॅक येईल आणि तो दगावेल अशी गोष्ट नसते. काही टॉलरेट करून घेतात, काही तर म्हणतात माझं 300 आहे, मी तर जगलो, मी तर बसलोय छान, काही होत आहे का मला, असं पण आहेत काही बोलणारे. पण आपल्याला माहिती नाही की कोणाला काय होणार आहे. पण दीज आर मॉडिफायबल फॅक्टर्स, की ॲटलिस्ट हे तरी आपल्या हातात आहे कंट्रोल करणं. तर मग ते आपण करू शकतो. जेनेटिक्स मे नॉट बी इन अवर हँड्स, बाकी गोष्टी आपल्या हातात नाहीत, पण काही गोष्टी ज्या मॉडिफायबल आहेत त्या आता आपण कंट्रोलमध्ये ठेवून रिस्क कमी करू शकतो. बरोबर. आता आपण स्मोकिंग बद्दल पण बोललो ना, तर स्मोकिंग आणि या सगळ्या लाईफस्टाईल बदल्या ज्या गोष्टी आहेत, कारण कायम हार्ट डिसीजेस आणि लाईफस्टाईलचा सगळेजण खूप जवळचा संबंध बांधतात. तर स्मोकिंग, ड्रिंकिंग ही आता लाईफस्टाईलचा भाग झाला आहे खूप लोकांच्या. तर त्याचा हार्ट अटॅक्सवरती कसा डिरेक्ट इम्पॅक्ट आहे? डेफिनेटली स्मोकिंगमुळे काय होतं आहे, इन्फ्लमेशन बॉडीचं वाढतं आहे. म्हणजे जे आपल्या ब्लड वेसल्सचं कवरिंग आहे त्याला म्हणतो एंडोथेलियम. म्हणजे आता एक भिंत आहे, भिंतीला कवरिंग म्हणजे प्लास्टर आहे. सो तसं बॉडीच्या रक्तवाहिन्यांमधलं प्लास्टर म्हणजे एंडोथेलियम. ते एंडोथेलियममध्ये ब्रेक्स येतात, म्हणजे एंडोथेलियल डिस्फंक्शन होतं, त्याच्यामध्ये ब्रेक्स येतात स्मोकिंगमुळे. स्मोकिंग कॉजेस इन्फ्लमेशन म्हणजे ऑक्सिडेटिव्ह प्रोसेस आहे ही. सो हे खूप ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्याच्यामध्ये ब्रेक्स येतात आणि ते ब्रेक्स आल्यामुळे तिथे प्लाक तयार होतात, तिथे ब्लॉक्स तयार होतात. सो स्मोकिंग कॉजेस सच इन्फ्लमेशन. ओके. सो एनी काइंड ऑफ स्मोकिंग, असं नाही फक्त सिगरेट स्मोकिंग और सिगार स्मोकिंग, इट कॅन बी वेप, इट कॅन बी हुक्का, म्हणजे कुठल्याही स्मोकनी इन्फ्लमेशन तयार होतं आणि त्या इन्फ्लमेशनमुळे हार्ट अटॅकची रिस्क वाढते. अल्कोहोलमुळे डायरेक्टली नाही आहे लिंक, सिरॉसिस होतो मेनली, लिव्हर सिरॉसिस, पण खूप जास्त अल्कोहोल बिंज ड्रिंकिंगमुळे ॲक्युटली हार्टचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, जसं रिदम डिस्टर्बन्सेस होऊ शकतात. ओके. आणि सर तुम्ही मगाशी बोलताना
प्रिव्हेंटिव्ह ह्याच्याबद्दल बोलताना 2 गोष्टी सांगितल्या, की एक जो कोलेस्ट्रॉलच्या प्लाकमुळे येणारा हार्ट अटॅक आणि दुसरा आहे तो ब्लड क्लॉटमुळे, म्हणजे मी लेमॅनच्या लँग्वेजमध्ये आम्हाला जे कळतं त्या ह्याच्यात सांगतो. सो प्रिव्हेंटिव्हमध्ये तुम्ही मागाशी सांगितलं की कोलेस्ट्रॉलचं हळूहळू होतं त्याच्यासाठी ह्या टेस्ट केल्या पाहिजेत. ब्लड क्लॉटच्या ह्याच्यासाठी काय, कारण का आता मला काय कळणार आहे की मला कोलेस्ट्रॉलमुळं होतं आहे का ब्लड क्लॉटमुळं होतं आहे. सो काय गोष्टी मी हे केल्या पाहिजेत, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह टेस्ट पण काय केल्या पाहिजेत आणि इन जनरल काळजी म्हणून काय मेजर्स घेतल्या पाहिजे, एक्सरसाइज, खाणं पिणं याबद्दल पण. ओके. सो हार्ट अटॅक ॲक्च्युली इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल थिंग. काय होतं, मध्ये रक्तवाहिनीच्या मध्ये एक थोडीसं ते फाटते थोडीशी, आणि त्याच्यावर मग ब्लड जमा व्हायला लागतं आणि तिथे क्लॉट येतो. राईट. सो हे कशामध्ये फाटेल, कोणामध्ये फाटेल, हे खूप अवघड आहे सांगणं. ओके. पण युजली असं बघितलं गेलं की एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ एक्सरसाइजेस अशामध्ये पण हे होतं. म्हणून कधी कधी जिममध्ये हार्ट अटॅक जर आला असेल तर हे अशा गोष्टींनी येतं. एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ एक्सरसाइज, एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ इमोशन्स, त्याच्यामुळे काय होतं, इथे थोडी फाटते ती रक्तवाहिनी तिकडे, त्याच्यामुळे तिथे हार्ट अटॅक येतो. सो टू प्रिव्हेंट एक्स्ट्रीम एक्सरसाइज, टू प्रिव्हेंट एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ एक्सरसाइज, म्हणून इट इज ऑलवेज बीन सीन यू शेप्ड कर्व विथ एक्सरसाइज अँड हार्ट अटॅक. ज्याच्यामध्ये एक असा पॉईंट आहे जिथे आपण काहीच एक्सरसाइज नाही करत, तर त्याचे रिस्क जास्त आहे. आणि मग हळूहळू यू शेपमध्ये खाली आलो, तिथे रिस्क खूप कमी आहे, विच वी आर डुईंग ॲज मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज. आणि मग जर ती अजून एक्स्ट्रीम करत गेलो तर परत रिस्क खूप जास्त आहे हार्ट अटॅकची. सो हा यू शेप जो आहे हे आपल्याला कळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक्स्ट्रीम फॉर्म ज्याच्यामध्ये ॲडव्हेंचर असेल, खूप ॲड्रेनालिन येणार असेल, किंवा खूप एक्सरसाइज, मॅरेथॉन 40 किलोमीटर वगैरे असं काहीतरी, सो असे करू नये. दिस इज वन थिंग वी कॅन डू टू प्रिव्हेंट एनी मेजर हार्ट अटॅक. अँड सेकंडली रूटीन चेक्स, ज्याच्यामध्ये आपण काही मॉडिफायबल गोष्टी जर कंट्रोल करू शकलो तर वी कॅन अवॉइड सच प्रॉब्लेम. जनरल पॉप्युलेशनमध्ये आपण समजा म्हटलं की 1% लोकांना हार्ट अटॅक येतो, तर काही रिस्क फॅक्टर असतील तर ते 3 ते 4% रिस्क होते. तर त्यामुळे ती कमी करण्यासाठी जनरल पॉप्युलेशन रिस्कमध्ये येण्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह गोष्टी या केल्या जाऊ शकतात. पण सॅडली कोणाला येईल, कधी येईल हे सांगणं खूप अवघड आहे. सर, कोलेस्ट्रॉल प्लाक आणि ह्याच्याबद्दल ना आता खूप जण, म्हणजे कोलेस्ट्रॉल हा आता जागतिक शत्रू तयार झालेला आहे. तर नक्की कोलेस्ट्रॉलनी जे प्लाक तयार होतं त्याच्यात कोलेस्ट्रॉलचा रोल किती आहे? कारण का आत्ता सगळ्यात पहिल्यांदा हार्टचं काही घरात नाव आलं तर तेलापासून सगळं चालू होतं घरात, म्हणजे तेल बदललं जातं, मीठ बदललं जातं, खाण्यापिण्यातल्या सगळ्या गोष्टी बदलल्या जातात. मग नक्की आपण काय केलं पाहिजे, म्हणजे जो काही कोलेस्ट्रॉलवाला हार्ट अटॅक आहे त्याच्यासाठी, त्या प्रिव्हेन्शनसाठी खाण्यापिण्यात काही बदल केले पाहिजेत का? आणि कोलेस्ट्रॉलचा किती रोल आहे त्याच्यात, म्हणजे जो आता जागतिक शत्रू म्हणून आपण बघतो त्याकडे? सो कोलेस्ट्रॉल इज जस्ट वन फॅक्टर. असं नाही की तो डायरेक्ट सगळं करतो आहे. खूप गोष्टी आहेत. लाईफस्टाईल आहे, कोलेस्ट्रॉल आहे, BP आहे, शुगर आहे, एक्सरसाइज न करणं आहे, ज्याच्यामुळे हार्टला सवय नाही आहे एक्सरसाइजची किंवा हँडल करण्याची स्ट्रेस, म्हणजे इफ वी कॅन से पुट इट इन दॅट वे. सो अशावेळी ह्या गोष्टींना मॉडिफाय केलं तर पुढे आपण रिस्क कमी करू शकतो. जसं तुम्ही म्हटले आता की डाएटमध्ये काय करू शकतो, तर डाएटमध्ये काही फंडामेंटल्स आहेत. सो वी हॅव ॲक्च्युली स्पेशालिस्ट न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन्स, ते हे खूप छान काम करत आहेत. सो डेफिनेटली एव्हरीवन शुड मीट अ डायटिशियन वन्स ॲटलिस्ट, की काय करावं एक समजून घेण्यासाठी डाएटबद्दल. कारण की आज खूप गोष्टी असं ऑलिव्ह ऑइल खावं हे नाही, हे ऑइल खावं हे नको खायला, किंवा ओमेगा फॅटी ॲसिड्स खावे नाही खावे वगैरे खूप गोष्टी आहेत. सो फंडामेंटल इज जे आपल्याकडे घरगुती जेवण आहे, फ्रेश बनवलेलं, भाज्या, पोळ्या, वरण, भात, दिस इज अ गुड डाएट. त्याच्यावर जे ॲडेड आपण सॉल्ट टाकतो आहे किंवा त्याच्यावर काही ॲडेड अजून काही गोष्टी ज्या प्रोसेस्ड आहेत त्या अवॉइड करणं हे बेस्ट आहे. सणासुदीला आपल्या इथे पहिले कारण की सण आले तरच कधीतरी गोड बनवायचं, आता तर रोज गोड आहे. सो त्यामुळे तो अब्यूज झालेला आहे गोड खाण्याचा. आज प्रत्येक दिवशी श्रीखंड आहे, गुलाबजाम आहेत, काहीतरी गोड आहे. पहिले सणासुदीला बनायचं हे सगळं, त्यामुळे एकदाच कधीतरी 3 महिन्यातून बनणार आहे आणि ते आपण खाणार आहे, आणि स्टील वी आर गोइंग टू डू सम एक्सरसाइज, तर ते पचून जायचं. राईट. पण आता तसं नाही झालं. त्यामुळे वी हॅव टू बी रिअली केअरफुल की आपण काय खातो आहे, आणि अनप्रोसेस्ड फूड म्हणजे प्रोसेस्ड अवॉइड करून
रॉ व्हेजिटेबल्स, म्हणजे असं नाही की ते रॉ विदाउट बॉइलिंग वगैरे खाणं असं नाही, पण बेसिकली रॉ फ्रूट्स, रॉ व्हेजिटेबल्स आणि अनप्रोसेस्ड फूड, लेस ऑइल, लेस ॲडेड शुगर, लेस ॲडेड सॉल्ट इज द की. सोपं आहे. येस. आणखीन एक आम्ही लास्ट टाइम सेम हार्ट्स रिलेटेड एक एपिसोड केला होता. त्यात एकतर खूप बायका आपला रेग्युलर ऑडियन्स आहेत आणि सतत त्यांना एक प्रश्न पडलेला असतो, एकतर हार्ट अटॅक्सचा आणि बायकांना येणाऱ्या हार्ट अटॅकचा. म्हणजे आय थिंक गेल्या काही वर्षांपूर्वी असे म्हणायचे की त्याला म्हणजे बायका काही खूप एक्सपोज नाही आहेत हार्ट अटॅक्सना, पण परत आता नव्याने आकडे दिसतात की परत बायकांना पण खूप हार्ट अटॅक्स येतात. तर मेन्स्ट्रुअल सायकल्स आणि त्याच्यामधनं येणारे जे काही हार्मोनल चेंजेस होतात त्याचा आणि हार्ट अटॅक्सचा याचा काही संबंध आहे का? आणि त्यातनं हो, अचानक आजकाल पोस्ट मेनोपॉझल हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं. म्हणजे पूर्वी हा कायम कॉमन जोक होता की बायकांना हार्ट अटॅक येत नाही कारण का त्यांना हृदय नसतं वगैरे, असं काही ते फालतू जोक्स यायचे. बट या सो मेनापॉजपर्यंत जेव्हा रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स आहेत, इट हॅज प्रोटेक्टिव्ह रोल. सो त्यांना हार्ट अटॅक युजली येत नाही. पण जसं मेनोपॉज येतो त्याच्यानंतर त्यांची रिस्क इज इक्वल टू मॅन. म्हणजे त्या वयातले स्त्री आणि पुरुष या दोघांना सेम रिस्क आहे. असं नाही आहे की मेनोपॉजनंतर रिस्क वाढते. टेक्निकली रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये नव्हती आणि मेनोपॉजनंतर ती इक्वल आली आहे. ओके, म्हणजे पहिले कमी होती, आता इक्वल आली आहे. पहिला असं एअरबॅग्स नाही होत्या की गाडीत, आता एअरबॅग्स काढून टाकले. नाही नाही तसं नाही. पण म्हणजे रिस्क काही वाढत नाही आहे, पण ती इक्वल झालेली आहे. रुटीन नॉर्मल रिस्कला आलेले आहेत. सो मेनोपॉज नंतर रिस्क इक्वल होते, ओके. कारण की कवर गेलेलं आहे, प्रोटेक्शन गेलेलं आहे, जे फिमेल हॉर्मोन्समुळे मिळायचं. ओके. पण डेफिनेटली ही गोष्ट गरजेची आहे टू ॲड्रेस हार्ट अटॅक्स इन विमेन. त्यांना सगळे टिपिकल सिम्टम्स येतील असं नाही आहे. त्यामुळे ओके. वी स्टडी इट डिफरंटली. कार्डिओलॉजीमध्ये विमेन हार्ट हेल्थ इज डिफरंट. काय सांगता? हो, कारण की त्याला एक वेगळं लक्ष देणं गरजेचं आहे. इट युजली ज्या एल्डरली फिमेल्स असतील किंवा पोस्ट मेनोपॉझल, त्या सगळ्यांनाच टिपिकल हेच हार्ट अटॅक येऊन स्वेटिंग झालं आणि हात दुखला असं नाही होत. त्यांना काही एटिपिकल सिम्टम्स पण येतात. एटिपिकल सिम्टम्समध्ये म्हणजे मला कसं तरी होतं इज फर्स्ट सिम्टम, की मला काही कळत नाही आहे, मला चांगलं नाही वाटत आहे, मला काहीतरी जीव घाबरतो आहे, तर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया, अशी एक सिम्टम असतं. दुसरं असतं श्वास घ्यायला त्रास होणं. ॲक्च्युली तो असतो हार्ट अटॅक, छातीत दुखायला पाहिजे, पण वी कॉल इट इन मेडिकल टर्म अंजायना इक्विवॅलंट. म्हणजे अंजायना इज हार्ट अटॅक आणि इक्विवॅलंट म्हणजे त्याच्यासारखं. सो श्वास घ्यायला त्रास होणं हे एक सिम्टम बघितलं जातं. सो काही एटिपिकल सिम्टम्स बायकांमध्ये येतात. त्यामुळे पोस्ट मेनोपॉज झाला, मेनोपॉज संपला की डेफिनेटली, म्हणजे मेनोपॉज झाला की डेफिनेटली आपण रुटीन चेकअप करून घ्यावं. बरोबर. आता आपण मगाशी पण सायलेंट हार्ट अटॅक्सबद्दल बोललो ना, तर काय असतात सायलेंट हार्ट अटॅक? म्हणजे ते खरंच आहे, येतात आणि त्यातनं पण सर्वाईव्ह होता येतं का? आणि ते सायलेंट हार्ट अटॅक असतं तर ते तितक्या सिव्हिअरिटीचे नसतात का, की ते खरंच त्या सिव्हिअरिटीचे पण असू शकतात? सो सायलेंट अटॅक हा युजली डायबिटिक, अनकंट्रोल डायबिटिक लोकांमध्ये आढळला जातो. ओके. की ज्यांना डायबिटीस खूप जास्त आहे, अनकंट्रोल शुगर खूप हाय आहे, त्यांना ते न्यूरॉन्स, ते नर्व्स या बोथट होऊन जातात. त्यामुळे त्यांना ते परसिव्हच होत नाही की मला छातीत दुखतं आहे, कारण की तिकडे त्या नर्व्स, शुगर डॅमेज करते त्या नर्व्स, त्यामुळे ते परसिव्ह होत नाही. सो मोस्ट कॉमनली डायबिटिक जे अनकंट्रोल्ड आहेत, खूप वर्षांपासून त्यांची शुगर खूप हाय आहे आणि लक्ष नाही दिलं आहे, अशा लोकांना ते नर्व खराब होऊन परसिव्ह न होणं हे मोस्ट कॉमन आहे. आणि जे आपण म्हणतो जे सर्वायवर आहे, सायलेंट अटॅक सर्वायवर्स आर व्हेरी फ्यू, दे आर चोजन बाय गॉड आहे. सो ते इट्स नॉट अ कॉमन थिंग. काही ना काही सिम्टम आलेले असतात, राईट ते इग्नोर झालेले असतात, राईट. काही ना काही सिम्टम. मग असे जे ओंकारने विचारलं ना, मेनोपॉज आणि त्याच्यानंतर येणं, सो मेनोपॉज नंतर रुटीन चेकअप एक गोष्ट आली, पण त्याचबरोबर त्यांनी दुसऱ्या काही स्पेशल काळजी घेतल्या पाहिजेत का, किंवा त्यांनी काही स्पेशल त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले पाहिजेत का, जेणेकरून एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून सपोर्ट होऊ शकेल? ओके, सो खूप ॲडिशनल हॉर्मोनल थेरपी घेऊ नये. ओके, रुटीन घेऊ शकतो, खूप ॲडिशनल घेऊ नये, ही पहिली गोष्ट. आणि
रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये कधी कधी साईड इफेक्ट म्हणून काही पिल्समुळे पण हार्ट अटॅक येतो. सो मीट युअर गायनेकोलॉजिस्ट आणि अंडरस्टँड द ड्रग, कुठलं ड्रग घेतो आहे आणि का घेतो आहे हे तुमच्या गायनेकोलॉजिस्टशी बोला आणि मग ठरवा की हे औषध, म्हणजे मेनली गायनेक रिलेटेड औषधं, सगळी नाही, तर याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का हे त्यांच्याशी बोलूनच मग पुढे जा. सो सगळे नाही हे, दिस इज व्हेरी रेअर कंडिशन्स, पण आपण काय प्रोटेक्शन बायकांना एक अवेअरनेस क्रिएट करू शकतो याच्यासाठी हे डिस्कशन आहे. सो प्रिव्हेंटिव्हमध्ये स्पेशली मेनोपॉज नंतर तर आपण रुटीन चेकअप्स जे आपण म्हटलो ते, आणि जे अनयुज्युअल साईन्स आहेत ते आले की नॉट टू इग्नोर ह्या गोष्टी. सो ॲक्च्युली हार्ट डिसीज हा अथेरोस्क्लेरॉसिस आहे. अथेरोस्क्लेरोसिस कुठेही होऊ शकतो. तो हार्टमध्ये झाला तर हार्ट डिसीज होतो, ब्रेनमध्ये झाला तर पॅरालिसिस होतो, हातापायामध्ये झाला तर तो तिकडचा डिसीज होतो, किडनीमध्ये पण होतो कधी कधी. सो अशा अथेरोस्क्लेरोसिस हा एज रिलेटेड आहे. सो देर इज अ फेमस सेइंग, नॉट एव्हरी वन विल गेट अथेरोस्क्लेरोसिस इन इनिशियल इयर्स, बट एव्हरी वन विल डाय विथ अथेरोस्क्लेरोसिस. सो नॉट बिकॉज ऑफ हार्ट अटॅक, पण काही ना काही अंश अथेरोस्क्लेरोसिसचं त्या व्यक्तीमध्ये असतोच. म्हणजे काय, हे एज रिलेटेड आहे, ही प्रोसेस ती होणार आहे. तर त्याला फक्त आपण प्रिव्हेन्शन म्हणजे काय की रुटीन चेक्स, हेल्दी लाईफस्टाईल, जिथे एक्सरसाइज असेल, टू गेट यूज टू रुटीन एक्सरसाइजेस, ते आपण करू शकतो. राईट. सतत पडतो प्रश्न तो म्हणजे ना, खूप लोक झोपेत गेले, झोपेत हार्ट अटॅक आला असं म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस आपण जागे आहोत, आपल्याला लक्षणं दिसत आहेत की आपल्याला जाणवतंय की अनइझी रेस्टलेसनेस होतोय, घाम फुटतोय, छातीत दुखतंय, पण झोपेत तर ही काही लक्षणं आपल्याला जाणवणार नाहीत ना, कारण आपण झोपेत असतो. तर एकतर झोपेत खरंच हार्ट अटॅक्स येतात का, आणि मग काय प्रिव्हेन्शन करता येऊ शकेल जर या पद्धतीनं, म्हणजे तुम्ही जर स्लीप ॲपनियात जाणार असाल किंवा ऑल ऑफ दॅट, म्हणजे एकतर झोपेचं आणि हार्ट अटॅक्सचं याच्याबद्दल आपण बोलू शकलो तर. हो, असं आढळलं आहे आणि आपण आपल्या आजूबाजूला पण हे बघतो की झोपेत होते आणि उठलेच नाही, म्हणजे सकाळ झोपायला गेले आणि सकाळी उठलेच नाही, म्हणजे गेले. सो अशा वेळी काय होतं आहे की हार्ट अटॅक येतो, पण त्यांना वेळच मिळत नाही की ते जाणवायला, आणि अचानक कार्डियक अरेस्ट येतो. सो त्याला आपण अनकंडिशनल किंवा अनअकस्टम्ड इस्केमिया जो हार्टला असतो. आता ज्यांना काही ब्लॉक्स आहेत, सो ॲक्च्युली व्हॉट वी कॅन से की ज्यांना ब्लॉक्स आहेत ते दे आर ब्लेस्ड इन अ वे, कारण त्यांच्या हार्टला सवय ब्लड सप्लाय कमी येण्याची. पण ज्यांना ब्लॉक्सच नाही आहेत आणि अचानक जेव्हा अटॅक येतो तेव्हा ते हार्ट इतकं मिसबिहेव करतं की ज्याला इस्केमिक प्री कंडिशनिंग असं एक मेडिकल टर्म आहे, ती नसते. म्हणजे प्री कंडिशन कधी त्याला माहितीच नाही की असं कधी रक्त थांबू शकतं. डिस्नेलँडमध्ये जगलाय. प्रिव्हिलेज्ड हार्ट. सो अशामध्ये अचानक कार्डियक अरेस्ट येऊन तिथे माणूस दगावतो. हो, कारण की सेम आम्ही रुटीनमध्ये बघतो. हे समजा 30 वर्षाचा मुलगा असेल आणि त्याला हार्ट अटॅक आला तर त्याला हार्टचं डॅमेज खूप जास्त एक्सटेन्सिव्ह होतं. पण 60 वर्षाचा माणूस आहे ज्याला थोडे थोडे ब्लॉक्स आहेत आणि त्याला हार्ट अटॅक आला तर तो खूप लवकर रिकवर करतो आणि डॅमेज इज व्हेरी लेस, नॉट एक्सटेन्सिव्ह. याचा अर्थ काय, हार्टला सवय कमी ब्लड येण्याची. तरुण मुलाच्या हार्टला ती सवयच नाही असं काही होऊ शकतं. अचानक सडन अटॅक येतो आणि एक्सटेन्सिव्ह डॅमेज होतं. त्यामुळे यंग हार्ट अटॅक्स आर डेडली, आणि मे बी एल्डरली हार्ट अटॅक्स, इवन इफ हार्ट अटॅक्स आर डेडली, पण एल्डरली लोकांमध्ये एवढे पण डेडली नाही, किंवा जे जगले ते खूप छान रिकवर होऊन जातात. आपण आता परत तो यंग बद्दल बोलत होतो ना, आणि आपण लाईफस्टाईल बद्दल पण बोललो. आपल्याला माहिती आहे की आता आपण सतत बाहेर खातोय, कमी एक्सरसाइज आहे, कामाचा स्ट्रेस आहे, वॉट नॉट. म्हणजे वर्ल्ड ज्या पेसने चाललंय त्या पेसला मॅचअप करण्यासाठी एव्हरीबडी इज रनिंग. तर इफ यू कुड सजेस्ट 1 or 2 थिंग्स की त्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड केल्यामुळे हार्ट अटॅकची रिस्क खूप कमी होऊ शकेल ड्रॅस्टिकली. येस, सो आय वुड सजेस्ट मेडिटेशन आणि योगा. दीज आर व्हेरी गुड ॲड ऑन. कारण की आपण नेहमी फिजिकल हेल्थबद्दल बोलतो. वी नेवर स्पीक द हेल्थ आस्पेक्ट ऑफ मेंटल हेल्थ, ज्याच्यामध्ये WHO डेफिनेशन जी आहे ती काय सांगते, टू डायवर्ट द थिंग. WHO म्हणतात की अ पर्सन हू इज फिट, हू हॅज हेल्दी बॉडी, हेल्दी माइंड अँड गुड सोशल रिलेशनशिप्स. WHOची डेफिनेशनच ही आहे. म्हणजे हेल्थ म्हणजे काय, या 3 गोष्टीमध्ये जर तुम्ही चांगलं करत असाल तर तुम्ही हेल्दी आहात. फक्त बॉडी हेल्दी असून उपयोग नाही आहे. वी हॅव सीन रिसेंट एक्झाम्पल ऑफ श्रेयस तळपदे.
की तरुण छान म्हणजे मिडल एज आणि फिट, पण त्याला पण हार्ट अटॅक आला आणि त्याला वेळ खूप कमी मिळाला. त्याची पुण्य आहे की तो जगला. त्याचं कार्डियक अरेस्ट आला, त्याच्या बायकोने त्याला ती स्टोरी माहिती आहे ना, म्हणजे अमेझिंग ना, म्हणजे हे तर खूप कमी लोकांना असं मिळू शकतं. पण फक्त फिजिकल फिटनेस इज नॉट ॲडिक्वेट. तो मनाला एक आपण खुश राहणं. आता मी खूप असे पण पेशंट्स बघितले ज्यांचं वजन खूप आहे पण त्यांचे हार्ट आणि करोनरी नॉर्मल आहेत. बिकॉज दे आर व्हेरी चिल पीपल ना. ते स्ट्रेस नाही घेत जास्त आयुष्यात, चिल आहे. म्हणजे ओव्हरवेट असलं तरी असं नाही की त्यांना होईलच, पण एक कॉम्बिनेशन असावं की वेट कंट्रोलमध्ये राहावं म्हणजे फिजिकल फिटनेस, बरोबर, आणि एक मेंटल सॅटिस्फॅक्शन असावं. एव्हरीथिंग इज लेस. आज आपण इंस्टाग्राम उघडल्यावर वाटते की आपण सर्वात खाली आहे आणि सगळे आपल्या पुढे आहेत प्रत्येक गोष्टीत, स्पेशली मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये. सो बी सॅटिस्फाईड वॉट एव्हर वी आर हॅव्हिंग. आणि योगा असेल, मेडिटेशन असेल, कीप युअर माइंड व्हेरी चिल, हॅपी. अँड थर्ड इज सोशल डायमेन्शन, ज्याच्यामध्ये कॅन बी फॅमिली, कॅन बी फ्रेंड्स, ज्याच्यामध्ये आपण एक चिल कारण जे फॉर नो रिझन चहाला भेटलो सहज, काही कारण नाही, कशाला कारण पाहिजे, चहाला 4 मित्र भेटलो, गप्पा मारतो, जसं आपण पॉडकास्टवर गप्पा मारतोय असंच कट्ट्यावर बसून गप्पा मारतोय. फॅमिली फंक्शन्समध्ये सहज भेटणं होतं आहे. सो अशा गोष्टींमध्ये आपण वी कॅन बी रिअली हेल्दी इफ वी फॉलो ऑल दीज 3 डायमेन्शन्स. हे खूपच महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग आहे. सर, आपण आत्तापर्यंत इन जनरल हार्ट अटॅक म्हणजे काय, कार्डियक अरेस्ट म्हणजे काय आणि त्यातला फरक काय असतो, प्रिव्हेंट कसं केलं पाहिजे किंवा इमिडिएट काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दल बोललो. पण मोस्ट ऑफ द टाइम्स गोंधळ होतो की जेव्हा बेसिक एक अंडरलाईंग हार्ट कंडिशन आहे आणि डॉक्टरांकडे गेल्यावरती कळत नाही की कुठली ट्रीटमेंट घ्यावी, कोणत्या ट्रीटमेंटवरती विश्वास ठेवावा. अरे नाही, ह्यांना तर काहीच नाही सांगितलं, मला अँजिओप्लास्टीच सांगतात डायरेक्टली, ह्यांना तर 2च गोळ्या आहेत, मला 4 गोळ्या आहेत, हे कळत नाही. म्हणजे ट्रीटमेंट घेताना काय मेंटॅलिटी असली पाहिजे आणि काय प्रश्न विचारले पाहिजे डॉक्टरना, कारण तेच कळत नाही. सो शार्दूल, व्हेरी रिलेव्हंट क्वेश्चन. हा रुटीनली सगळ्यांना काय कधी ना कधी हा फेस करावा लागतोच, हा सीन. आणि त्यामुळे हे खूप अवघड आहे हे डिसिजन, म्हणजे नॉट फॉर अ डॉक्टर, फॉर पेशंट टू ॲक्सेप्ट आणि रिलेटिव्ह टू ॲक्सेप्ट, की अचानक जस्ट आपण बसलो आहे आणि कोणाच्या छातीत दुखला, आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि अचानक कळतं का अरे हा तर मेजर अटॅक आहे आणि अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करावी लागेल. सो युजली रात्री अशा गोष्टी घडतात युजली. सो तेव्हा तर अजूनच काही बॅकअप नसतं, कोणी आजूबाजूला नसतं आणि तेव्हा रिलेटिव्ह खूप घाबरून जातात. पण तेव्हा आपण पहिली गोष्ट जिथे माहिती आहे अशा हॉस्पिटलमध्ये जावं, की आजूबाजूला जे ओळखीचे आहेत डॉक्टर्स अशा लोकांना भेटत जे आपल्याला ज्यांच्यावर श्रद्धा आहे की हे मला खोटं सांगणार नाही. जर आपण अशा ठिकाणी जे आपण तसंही कोणाला ओळखत नाही तर एखादा जो एस्टॅब्लिश ब्रँड आहे, जे वेल नोन आहेत हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये, अशा हॉस्पिटल्समध्ये जाऊन आपण चेकअप करून घ्यावं. जर त्याच्यामध्ये एक वेल क्वालिफाईड डॉक्टर, कार्डिओलॉजिस्ट जर तुम्हाला असं सांगतो आहे की हा मेजर अटॅक आणि अँजिओप्लास्टी करावी लागेल, सो ऑलवेज रिमेंबर मसल इज एव्हरीथिंग फॉर हार्ट आणि मिनिट इज मसल असं म्हणतो आम्ही, मिनिट इज मसल. सो एव्हरी मिनिट विल डॅमेज मसल ऑफ द हार्ट. सो ॲज अर्ली ॲज वी ओपन दॅट ब्लॉक, स्पेशली इन हार्ट अटॅक रिलेटेड सिनारिओ, तेवढं लवकर हार्ट वाचेल, त्याच्यामधून रिकव्हरी होईल आणि कमीत कमी डॅमेज होऊ शकेल. त्यामुळे त्याला प्रायमरी अँजिओप्लास्टी असं नाव आहे. प्रायमरी म्हणजे लगेच केलेली अँजिओप्लास्टी. ती फक्त मेजर हार्ट अटॅकमध्ये जिथे 100% ब्लॉकेज असं ECGवर दिसतंय तेव्हाच ॲडवाईस केली जाते आणि तेव्हा करावी. रुटीनमध्ये एखादा पेशंट आहे ज्याचं वय 60 आहे, तो त्याला छातीत दुखतं म्हणून रुटीन चेकअपला गेला, अँजिओग्राफी केली आहे. तर अँजिओग्राफी म्हणजे फक्त अभ्यास करणं की ब्लॉक आहे का नाही, किती पर्सेंटेज आहे, कुठे आहे, याला काही करावं नाही करावं, गोळ्यांनी होईल, अजून काही करावं, ओपन हार्ट करावं, अँजिओप्लास्टी करावी, हे सिम्पटम्सवर डिपेंड आहे. आणि लगेच करणं अशा स्टेबल हार्ट डिसीजमध्ये इंडिकेटेड नाही आहे. इट डिपेंड्स ऑन दॅट स्पेसिफिक कार्डिओलॉजिस्ट जो तिथे उभा आहे आणि जो तो अभ्यास करतो आहे. डिपेंड्स ऑन मेनी फॅक्टर्स की सिम्पटम्स काय आहेत, खूप छातीत दुखतं आहे, अचानक दुखायला लागलं, ते म्हणजे असे हार्ट अटॅकमध्ये अँजिओप्लास्टी करणं ही लाईफ सेव्हिंग प्रोसिजर आहे. पण स्टेबल हार्ट डिसीजमध्ये ऑल 3 ऑप्शन्स आर ओपन डिपेंडिंग ऑन किती % ऑफ ब्लॉकेज आहे, काय सिम्पटम्स आहेत आणि किती कॉम्प्लेक्स आहे, यावर त्या गोष्टी डिसाईड होतात. सो दोन्ही टाईपच्या हार्ट अटॅक्समध्ये अँजिओप्लास्टिक
होते म्हणजे कोलेस्ट्रॉल प्लाकवाला पण आणि ब्लड क्लॉटवाला पण? हो, दोन्हीमध्ये होते. ब्लड क्लॉटमध्ये प्रायमरी अँजिओप्लास्टी आपण असं म्हणतो आणि रुटीन अँजिओप्लास्टी जी असते ती कोलेस्ट्रॉलच्या ह्याच्यामध्ये येते. पण युजली जर 70% वर ब्लॉकेज असेल तर त्याला आपण डायरेक्ट काही अँजिओप्लास्टी करायचा ॲडवाईस करत नाही. आपण अजून काही टेस्ट्स करू शकतो. त्याला म्हणतो FFR, आयवस या इमेजिंग टेस्ट असतात. त्या शब्द आहेत की ज्याच्यामध्ये आपण रक्तवाहिनीच्या मध्ये जाऊन कॅमेरातून बघतो की खरंच हे सिव्हिअर आहे का आणि हे फाटू शकतं का, हा सॉफ्ट प्लाक आहे का, बेसिकली सॉफ्ट प्लाक आहे का, कॅल्शियम म्हणजे हार्ड प्लाक, सो सॉफ्ट प्लाक आहे का. जर असेल तर मग आपण सजेस्ट करू शकतो की अँजिओप्लास्टी करू शकतो. जर खूप सारे ब्लॉकेजेस असतील तर मे बी ओपन हार्ट. पण डिपेंड्स ऑन दॅट पर्सन ओनली. दिस ब्लँकेट स्टेटमेंट विल नॉट बी ॲक्युरेट. ओके. आता यातच पुढे म्हणजे एकतर हार्ट डिसीज रिलेटेड काय काय ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, कारण ना बऱ्याचदा कळत नाही की आपला जो पेशंट आहे त्या पेशंटला खरं तर अँजिओप्लास्टीची गरज आहे का ओपन हार्टची गरज आहे, की त्या गोळ्या घेऊन त्या ब्लॉक्स ॲक्च्युली डिझॉल्व्ह होऊ शकतात. आम्ही लेमेन पेशंट्सना खरंच काही कळत नाही आणि मग बऱ्याचदा खूप जास्त वेळ सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन, मल्टिपल ओपिनियन्समध्ये इतका वेळ जातो आणि कळत नाही, डिसिजन मेकिंगपर्यंत येता येत नाही. एकतर ह्या हार्ट डिसीज रिलेटेड काय काय ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत याच्याबद्दल आपण बोलू शकलो तर. ओके. सो जर हार्ट अटॅक आला असेल तर प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे त्याच क्षणी तो ब्लॉक उघडायचा आणि ब्लड फ्लो रिस्टोर करायचा. हा एक ऑप्शन. आता आपण वळूया स्टेबल हार्ट डिसीजकडे. स्टेबल हार्ट डिसीज म्हणजे ज्यांना काही पर्सेंटेज ऑफ ब्लॉक्स आहेत, हार्ट अटॅक नाही, ब्लॉक्स आहेत. आणि समजा अशा लोकांचं जर इजेक्शन फ्रॅक्शन हा 2D एको आपण करतो त्याच्यामध्ये कमी असेल, 60%पेक्षा कमी असेल आणि त्यांना ब्लॉकेजेस असतील तर यांनी डेफिनेटली काहीतरी इंटरव्हेन्शन करावं. म्हणजे अँजिओप्लास्टी करावी किंवा ओपन हार्ट करावी. म्हणजे अकॉर्डिंग टू द ॲनॅटॉमी काय आहे, ब्लॉक्स कसे आहेत. सो जर असं वीक हार्ट आहे म्हणजे पंपिंग लो आहे तर योग्य असेल करणं. जर काही त्रास नाही आहे, असं एक ॲक्सिडेंटल फाइंडिंग किंवा एटिपिकल सिम्टम्समधून काही गोष्टी सापडल्या आहेत, सो वी कॅन वेट, वी कॅन ट्रीट बाय मेडिकल मॅनेजमेंट, कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट, जिथे आपण गोळ्या घेतो. सो असे ऑप्शन्स आहेत. त्याच्या इंटरव्हेन्शनमध्ये 2 ऑप्शन आहेत, अँजिओप्लास्टी असते आणि ओपन हार्ट असतं. सो इट हॅज बिकम नाव इझी. ऑल आर व्हेरी सेफ ऑप्शन्स, पण ओनली इफ इंडिकेटेड. राईट पर्सन, राईट ट्रीटमेंट इज बेस्ट. राईट सर. आणि ओपन हार्ट सर्जरी म्हटलं ना, एक थोडीशी भीती वाटते कायमच. ओपन हार्ट सर्जरी म्हणजे एक तर ते नावच थोडंसं भीतीदायक की ओपन हार्ट म्हणजे हार्ट असं ते, आणि रील्समध्ये आणि ह्याच्यात बघितलेलं असं, आणि लोक काढून ठेवलं जनरली सांगताना पण असं सांगतात की तुमचं इथं ओपन हार्ट सर्जरीनंतर दिसताना पण असं ते थोडंसं विदारक चित्र दिसतं की तुमच्या छातीचा बरगडा ओपन केलेले असतात वगैरे वगैरे. सो नक्की त्यावेळेला तर खूप जास्त भीती, म्हणजे ते लोक 10 वेळेला विचार करतात की ओपन हार्ट सर्जरी करायची का नाही. आणि कारण परत त्याच्याबद्दल एक हे असतं की नॉट नेसेसरली त्याचा 100% सक्सेस रेट आहे. तर तो सक्सेस रेट कशावरती ठरतो आणि कोणत्या परिस्थितीत करणंच रेकमेंडेड असतं. सो अशा वेळी आय अंडरस्टँड की माइंडसेट एक प्रिपेअर होणं, समजा ओपन हार्टची गरज असं म्हटलं तर माइंडसेट प्रिपेअर होणं खूप अवघड असतं आणि त्याला वेळ लागतो. बरोबर. प्रत्येकजण पहिले नाही म्हणतो कारण की हे अवघड आहे. पण जर खरंच त्याला गरज असेल तरच आपण, म्हणजे मल्टिपल ब्लॉकेजेस आहेत, तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये मल्टिपल ब्लॉकेजेस असून किंवा लेफ्ट मेन नावाची जी मेन आर्टरी असते त्याच्यामध्ये ब्लॉक असेल तर आपण ओपन हार्ट सजेस्ट करतो. ओके. पण काही ब्लॉक्स आहेत आणि हार्ट चांगलं चालू आहे, सिम्टम पण नाही आहे, तर असं गरज नाही की त्याच्यामध्ये काही करावं. पण जर वीक हार्ट आहे म्हणजे त्याचं खूप पंपिंग कमी झालं आहे आणि ब्लॉकेजेस आहेत आणि मेन वेसलमध्ये आणि क्रिटिकल आहे, मोर दॅन 90% आहेत. सो एक जस्ट टेक ॲन एक्झाम्पल की आपण झाडाला पाणी घालतो, तो पाईप आहे, तो पाईप म्हणजे रक्तवाहिनी, त्याच्यातून पाणी जातं म्हणजे ब्लड जातं. आता आपण त्याच्यावर प्रेशर दिलं, प्रेशरने पाणी फवारतो आहे, तर त्याच्यामध्ये पण प्रेशर कितीही दिलं तरी पाणी थांबत नाही. थोडं पाणी तर येतच राहतं आहे, प्रेशरने येतं आहे पण पाणी येतच राहतं आहे. तर ते तसंच आहे हार्टचं पण, की जर त्याला ब्लॉक आहे तर कंप्रेशन आलेलं आहे, तर असं नाही की त्याला ब्लड सप्लाय मिळतच नाही आहे, पण तो ब्लड सप्लाय फक्त जिवंत आणि रुटीन लाईफ जगायसाठी ॲडिक्वेट आहे. पण जर त्याला काही जड उचलायचं आहे, पळायचं आहे, जिना चढायचे, सायकल चालवायची, स्विमिंग करायचं आहे, तर मग तो ॲडिक्वेट नाही ठरू शकत. मग त्याच्यासाठी अशा सिम्टम इम्प्रूव्हमेंटसाठी, क्वालिटी ऑफ लाईफ चांगली करण्यासाठी हे ब्लॉक्स ओपन केले जाऊ शकतात. आयदर इट कॅन बी डन बाय अँजिओप्लास्टी, इट कॅन बी डन ॲज
बायपास सर्जरी जी ओपन हार्ट ऑपरेशन आहे हे केलं जाऊ शकतं. सो करंटली इंडिकेशन इज तिन्ही ब्लड वेसल्समध्ये ब्लॉकेजेस आहे, मल्टिपल आहेत किंवा लेफ्ट मेन नावाच्या मेन आर्टरीमध्ये आहे आणि ज्याला क्वालिटी ऑफ लाईफ कॉम्प्रोमाइज्ड आहे की मला हे करता येत नाही, मी असं थोडं केलं की छातीत दुखतं, मला श्वास लागतो. मग अशा लोकांना क्वालिटी ऑफ लाईफ वाढवण्यासाठी हे ऑपरेशन्स केले जातात. बरोबर. आणि हे क्युरेटिव्ह ऑपरेशन नाही आहेत. हे खूप गरजेचं आहे. हे मला खरंच सांगायचं आहे तुमच्या ऑडियन्सेसला की आपण ही गोष्ट क्युअर नाही करू शकत. आपण काय करतो आहे, जसं कमिंग टू दॅट एक्झाम्पल की जिथे पाण्याच्या पाईपला प्रेशर लावलं आहे, आपण प्रेशर काढू शकतो, पण मग ते प्रेशर दुसरीकडे पण डेव्हलप होऊ शकतं नंतर नॅचरली ऑर बाय बॉडी बाय डिफरंट मीन्स. सो आपण सध्या काय करतो आहे, सध्या जे आहे प्रेशर जो आहे ब्लॉक तो रिलीव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण डिसीज मॉडिफाय नाही करत, म्हणजे वी आर डुईंग मॉडिफिकेशन बाय रिमुव्हिंग ऑर वी कॅन से बायपासिंग दॅट ब्लॉक, पण वी कॅनॉट स्टॉप इट एक्झॅक्टली. राईट. सो त्यामुळे ही टेम्पररी गोष्टी आहेत. तर लाईफस्टाईलनी बाकी रिस्क फॅक्टर कंट्रोल करूनच त्याची प्रोग्रेशन थांबवली किंवा स्लो केली जाऊ शकते. राईट राईट. सो जर छातीत दुखतं आहे, हार्ट वीक आहे, क्वालिटी ऑफ लाईफ खराब आहे आणि ती सुधारवायची आहे, तर मग ह्या गोष्टी खूप युजफुल आहेत. बरोबर. अजून एक महत्त्वाचं म्हणजे ना की काय हार्ट रिलेटेड काहीतरी आलं की लगेचच पहिले 2 ऑप्शन्स येतात, जसं तुम्ही सांगितलं की बायपास करायची आहे किंवा एन्जिओप्लास्टी करायची आहे. ते सोडून म्हणजे साधारण माणसांना ना भीती असते ऑपरेशन्सची, हो. आणि ते न करता पण ते ब्लॉक्स डिझॉल्व्ह करता येतात का, आणि जर होत असतील तर ते किती प्रमाणात होतात डिझॉल्व्ह. तर मग विदाऊट एकतर लोकांना ऑपरेशनचीच खूप भीती वाटते की आपण शुद्धीत नसणार आहोत, आपल्या शरीराचा कुठल्या तरी डॉक्टरांच्या हातात ताबा आहे, आपण परत उठू की नाही याच्याबद्दलची खात्री नाही. तर ऑपरेशन्स न करता सुद्धा या गोष्टींवर कंट्रोल मिळवता येऊ शकतो का? ऑपरेशन न करता पण काही गोष्टी हँडल केल्या जाऊ शकतात. ओके. किंवा अँजिओप्लास्टी न करता सुद्धा केल्या जाऊ शकतात. नाही असं नाही आहे. कारण की जेव्हा बायपास ऑपरेशनच आलं 1950मध्ये, अँजिओप्लास्टी आली 1980-90मध्ये, तर त्याच्या आधी तर लोक जगतच होते ना. सो आहे पॉसिबल, पण त्या एक कुठल्या माणसाला ते करू शकतो आणि कसं त्याला हँडल केलं जाऊ शकतं हे व्हेरी इंडिव्हिज्युअल गोल, इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंट, प्रिसिजन मेडिसिन. आणि त्या एक क्वालिफाईड त्याचा जो कार्डिओलॉजिस्ट आहे त्या माणसाचा, त्याच्याशी बोलूनच हे ठरवलं जाऊ शकतं. राईट. सो आहे तिन्ही ऑप्शन्स ओपन आहेत, पण कोणाला काय हवं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. आज माझ्याकडे एक पेशंट आहे ज्याचं वय 80 आहे. तो म्हणतोय की मला माझ्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे, मला बॅकचा प्रॉब्लेम, मला तसे चालायचं प्रॉब्लेमच आहे, मला पळायचं पण नाही, मला काही नाही, मला फक्त बसायचं आणि छान जगायचं. मग त्याच्यासाठी कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट इज बेस्ट. एक आहे जो ॲथलीट होता, त्याला स्विमिंगची भन्नाट आवड आहे, तो म्हणतोय की मला तर स्विमिंग करायचं आहे, मी असं नाही घरी बसू शकत. मग त्याला एन्जिओप्लास्टी करणं भाग आहे, कारण तो ब्लॉक काढला तर ब्लड वेसलमधून त्याला तेवढं रक्त मिळेल स्विमिंगच्या वेळी जेवढी गरज आहे, आणि तेवढं मग हार्ट नीट पंप करून त्याला ते ब्लड त्या मसल्सला देऊन ते स्विमिंग करू शकेल विदाऊट एनी सिम्टम्स. सो इट इज इंडिव्हिज्युअलिस्टिक गोल्स. आणि मॉडर्न मेडिसिन इज ऑल अबाउट एव्हिडन्स. जर एव्हिडन्स आहे आपल्याला, द बेस्ट एव्हिडन्स इज रँडमाइज कंट्रोल ट्रायल्स. सो या रँडमाइज कंट्रोल ट्रायल्स म्हणजे असे खूप ट्रायल्स वेगवेगळ्या, ऑब्झर्वेशनल ट्रायल वगैरे. सो बेस्ट एव्हिडन्स इज रँडमाइज कंट्रोल ट्रायल्स. जर त्याच्यामध्ये एखाद्या स्पेसिफिक आजारासाठी जर बेनिफिट लिहिला आहे तर वी फॉलो दॅट. वी डू हॅव आयुर्वेदा मेडिसिन, वी डू हॅव होमिओपॅथी मेडिसिन, अँड ऑल आर इम्पॅक्टफुल इन सम ऑर दी अदर आस्पेक्ट. बरोबर. But as the modern medicine, we are trained for, especially we can say allopathy, but usually we say modern medicine. So we are not in a good position to comment on other, but all are beneficial. There is some science behind it. सो असं नाही की हेच योग्य आणि हेच चुकीचं आहे, ऑल आर गुड. पण कधी काय वापरावं आणि कधी त्याचा फायदा करून घ्यावा हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. एमर्जन्सी सिच्युएशन्सला जिथे ॲक्च्युअली ऑपरेटिव्हच करायचं आहे अशा वेळेस इतर थेरपीज करून काही खरं तर उपयोग नाही आहे. राईट राईट. सर अजून एक हे होतं म्हणजे तुम्ही आता 70-80 वर्षाच्या वयस्कर व्यक्तींबद्दलची उदाहरणं दिले. सो पण आता इन जनरल आपल्याकडे बऱ्यापैकी लाईफस्पॅन वाढलेलं आहे. लोक 80-90 वर्ष 100 वर्ष जगत आहेत बऱ्यापैकी. आपल्या प्रत्येकाच्या घरी एक 80+ व्यक्ती आहे. तर
60-65 नंतर ओपन हार्ट सर्जरी करू नये म्हणतात आणि मग ओपन हार्ट सर्जरी किंवा अँजिओप्लास्टीबद्दल पण भीती वाटते की नाही मग सक्सेस रेट माहीत नाही, तुमचा हार्ट ऑलरेडी 60% आहे, मग मी रिस्क नाही घेणार, मग कन्झर्वेटिव्ह मेथडनी जाऊया. सो त्यावेळेला काय काय ऑप्शन्स असतात? कारण का सतत घरच्यांना एक भीती असते की नाही यार मला त्यांना एवढ्या टेन्शनमध्ये नाही ठेवायचं आहे. सतत त्यांना ते एक टांगती तलवार असते की कधी काय होतं आणि मग हॉस्पिटलमध्ये पळा वगैरे ह्या झोनमध्ये त्याला काही क्यूर म्हणणार नाही, पण त्याला काही एक बेटर सक्सेस रेट असणाऱ्या मेथड्स आहेत का? डेफिनेटली. जसं ॲडव्हान्सेस झाले सायन्समध्ये आणि न्यू मेथड्स, न्यू थेरपीज हॅव कम अप, ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ओल्ड एजमध्ये व्हॅल्व डिसिजेस होतात. सो व्हॅल्व डिसीज, मेजर व्हॅल्व आपली हार्टची आहे एओर्टिक व्हॅल्व, जी पूर्ण हृदयाचं रक्त बॉडीमध्ये जाण्यासाठी पूर्ण हे रक्त त्या एकाच झडपेमधून, एकाच व्हॅल्वमधून जातं. सो तिथून जर तोच आउटफ्लो ट्रॅक, ती व्हॅल्वच जर खराब झाली, जी एज रिलेटेड होते, 60 नंतर ती हळूहळू खराब व्हायला लागते. राईट. सो जर तशी खराब असेल तर युजली एल्डरली लोक हे मोठं ऑपरेशन सहन नाही करू शकत. त्याच्यासाठी नवीन टेक्निक्स आलेले आहेत. जसं आपण सांगायचं झालं तर टावी और टावर ही एक कन्सेप्ट आहे नवीन, ज्याच्यामध्ये ट्रान्स कॅथेटर एओर्टिक व्हॅल्व इम्प्लांटेशन, म्हणजे कॅथेटरद्वारा, ट्यूबद्वारे आपण मांडीतून त्यांची व्हॅल्व रिप्लेस करू शकतो. इट इज व्हेरी मॅजिकल आणि इट हॅज सच अ ब्युटिफुल रिझल्ट, 100% सक्सेस रेट. टेक्निकली कोण कसं सहन करतं इज अ डिफरंट थिंग, पण टेक्निकली इट हॅज 100% सक्सेस रेट. आणि 2 दिवसामध्ये पेशंट हा चालत घरी जातो. नो ब्रेथलेसनेस, चांगली क्वालिटी ऑफ लाईफ इज गिवन अँड डेफिनेटली लाईफ इज प्रोलॉंग्ड. कारण की जर अशा व्हॅल्व डिसीजमध्ये जे एज रिलेटेड आहे, स्पेशली जसं आपण बोलतो आहे एज रिलेटेडमध्ये, समजा आपण त्याला काही केलं नाही तर आणि ती व्हॅल्व खराब आहे, तर ती व्हॅल्व खराब आहे म्हणजे काय की हार्टला त्या ऑब्स्ट्रक्शनमध्ये, मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन आहे त्याच्या अगेन्स्ट पंप करावं लागतं. सो युजली जर रुटीन बी पी 140, 130 असं आहे, एल्डरलीमध्ये 150 असतं कधी कधी, तर मधलं बी पी 180 आणि 200 हार्टच्या मधलं. सो इमॅजिन एक हार्ट 200 बी पीवर, 180 बी पीवर कंटिन्यू किती महिने वर्ष चालेल? असं नाही चालू शकत. मग हार्ट ते फेल होतं. हार्ट फेल होऊन मॉर्टॅलिटी, डेथचे चान्सेस असतात. म्हणून मग याला लाईफ स्पॅन पण वाढवण्यासाठी आणि क्वालिटीसाठी हे ऑपरेशन्स नवीन, जे ओपन हार्ट न करता, हार्टमध्ये चिरा न देता, जे आपलं सर्जिकल बोलतो चिरा देणं, सो असं न करता, जनरल ॲनेस्थेशिया पूर्ण बेशुद्ध न करता हे केलं जाऊ शकतं अवेक पेशंटमध्ये, मांडीतून, आणि विदिन 2 days डिस्चार्ज. सो अशा नवीन या सगळ्या थेरपीज, टावी म्हणतो, अजून वेगवेगळ्या व्हॅल्व्सच्या पण येत आहेत. सो त्याच्यामुळे इट्स अ मेजर ट्रान्सफॉर्मेशन इन द फील्ड ऑफ कार्डिओलॉजी आणि इट्स बून टू एल्डरली पीपल. हे कम्प्लिटली वेगळंच पहिल्यांदा काहीतरी म्हणजे ओपन हार्ट सर्जरीला रिप्लेसमेंट असू शकते. ओपन हार्ट सर्जरी म्हटलं की लोक हातपाय गळून जातात पूर्ण, म्हणजे नॉट जस्ट, म्हणजे इट्स नॉट जस्ट द नेम, पण त्याबद्दलची एक, कारण का ते खूप इन्व्हेजिव्ह आहे फारच. ते असं हे म्हणलं, हे ऐकलं तर हे जुनी एन्जिओग्राफी अशीच व्हायची ना, मांडीतनंच वर जायचं आहे. आता ती इथून जायला लागली, पण जुनी एन्जिओग्राफी इथूनच व्हायची. तर मग, आणि त्याच्याबद्दल माहिती आहे 30-40 वर्ष चालत आलं आहे. त्यामुळे हे जरा सेफ वाटतं ऐकायला तरी. इट इज डेफिनेटली सेफ आणि द मॅजिकल रिझल्ट्स, स्पेशली एल्डरली. रिसेंटली वी डिड 80-year-old लेडीज ऑपरेशन. सो छान चालत घरी गेली, व्हेरी हॅपी. सो 80 वर्षाचे जे चालता येत नव्हतं, श्वास लागत होता. म्हणजे स्पेशली जेव्हा 65च्या पुढे अनएक्सप्लेन्ड श्वास लागणं, धाप लागणं किंवा छातीत दुखणं, एखाद्या वेळी चक्कर येऊन अचानक पडणं, त्यांनी ECG आणि 2D एको करून घ्यावा. आणि 2D एकोमध्ये जर असं आढळलं की हृदयाची मेन झडप, जी व्हॅल्व, एओर्टिक व्हॅल्व आहे, ती स्टिनॉसिस आहे, म्हणजे ती छोटी झाली आहे, ऑब्स्ट्रक्शन डेव्हलप झालं आहे. सो अशा लोकांना हा ऑप्शन ओपन आहे. आता ऑलमोस्ट शेवटाकडे आला, म्हणजे शेवटचाच प्रश्न विचारतोय की कॅन वी आयडेंटिफाय हेल्दी हार्ट? म्हणजे आपण इतकं बोललो, ते अवॉइड कसा करायचा, हे कसं करायचं, ते कसं करायचं, ट्रीटमेंट्सबद्दल बोललो, तर
आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर काही टेस्ट रन केल्यानंतर आपल्याला कदाचित ECG केला, हार्ट रेट बघितला तर कदाचित कळू शकेल. पण आपल्याला अदरवाईज आपलं स्वतःला पण माझं हार्ट हेल्दी आहे का हे कसं चेक करायचं, करता येतं का? येस डेफिनेटली. एक फॉर्म्युला जो आम्ही रुटीनली वापरतो की 220 मायनस एज, ते जे त्या पर्सनचं एज 20 वर्षाचा मुलगा आहे, 220 मायनस 20 म्हणजे 200. 200च्या 85% जर तो हार्ट रेट अचीव करतोय आणि त्याला काही सिम्टम्स नाही आहेत म्हणजे ही हॅज हेल्दी हार्ट. ओके. सो मग तो हार्ट आपण तो हार्ट रेट आयदर पल्स मोजून करू शकतो, स्मार्ट वॉचने करू शकतो, ट्रेडमिलवर मोजू शकतो किंवा कसंही जसं त्याला पॉसिबल आहे. बरोबर. सो त्याच्या 85% जर तो हार्ट रेट अचीव करू शकतो विदाऊट एनी डिफिकल्टी, सो ही हॅज हेल्दी हार्ट. ओके. Secondly, he has no symptoms and he is able to or she is able to do all the routine activities, some exercise without any problem. So definitely he has healthy heart. But heart is, as we initially spoke, की फक्त physical dimension नाही आहे. It has mental dimension, it has social dimension. So if everything is fine, nothing to worry. सर सिम्टम्स नाहीत म्हणजे काय म्हणजे आता कारण का जनरली 200च्या 85% म्हणजे ऑलमोस्ट झालं 170 हार्ट रेट झालं. 170 हार्ट रेट म्हणजे तुम्हाला धडधडतंच जनरली. मग ते धडधडायला पाहिजे नाही पाहिजे म्हणजे काय काय पद्धतीने बघितलं पाहिजे ते? सो आपण जेव्हा एक्सरसाइज करणार आहे हार्ट रेट वाढेल तेव्हा आपल्याला एक रुटीन जो दम लागतो एक्सरसाइज केल्यावर तो लागणार आहे, थोडा घाम येणार आहे आणि धडधड होणार आहे. पण आपण ते 170पर्यंत जातो आहे, थांबलो की तो नॉर्मल येऊन जस्ट ओके नाव इन 3 to 5 minutes वी आर ओके, म्हणजे योग्य आहे. ओके. सिम्टम्स नसणं म्हणजे जर असं काही केलं तर छातीत दुखतंय किंवा खूपच श्वास म्हणजे अनड्यू ब्रेथलेसनेस जो रुटीन व्हायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपण पळाल्यावर आपल्याला श्वास घ्यायला जास्त श्वास घ्यावा लागणार आहे, त्रास थोडाफार होतो पण खूपच होतोय, हे काहीतरी वेगळं तुम्हाला श्वासच घेता येत नाही, एकदम कोंदटल्यासारखं अस्वस्थ होत आहे म्हणजे याला म्हणजे सिम्टम्स येणं. ओके. सो अशा वेळी मग आपण चेकअप करावं. जर असं नाही होत आहे, रुटीन आपण जिममध्ये ट्रेडमिलवर चालतो, छान हार्ट रेट त्या एज नुसार एक अचीव केला आहे, काही सिम्टम्सने बसलो आरामात, दॅट्स गुड. आणि अजून एक इंडिकेटर आहे हेल्दी हार्टसाठी स्पेशली ॲज दिस क्वेश्चन इज की रेस्टिंग हार्ट रेट जर कमी असेल देन इट इज हेल्दी हार्ट. रेस्टिंग हार्ट नॉर्मल रेंज 60 ते 100, 60 ते 100 नॉर्मल रेंज आहे. सो 60च्या आसपास म्हणजे कमी असणं म्हणजे रेस्टिंग हार्ट रेट नॉर्मल रेंजमध्ये पण लोअर साईडला. ओके. आणि अराउंड 100 असणं म्हणजे नॉर्मल रेंजच आहे पण थोडं हायर साईडला आहे. सो रेस्टिंग हार्ट रेट बसलो आहे काही करत नाही आणि मग किती आहे हार्ट रेट, जर तो आपल्याला 100च्या वर दिसत असेल तर म्हणजे मी आता चेक करणार. सो मग काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि जर 60च्या आसपास असेल तर बेस्ट, आणि 60च्या खाली असेल तरी प्रॉब्लेम. खूप कमी असेल तर वी शूड चेक, म्हणजे अराउंड 50 वी कॅन ॲक्सेप्ट. पण 50च्या खाली आहे तर मग हार्ट रेट खूपच लो आहे तर का लो आहे याची कारणं बघणं गरजेचं आहे. ओके. मोठी कळालं की आपल्याला काय चेक 76 मी चेक केला. यू हॅव अ हेल्दी हार्ट. येस, थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि खूप सोप्या पद्धतीनं म्हणजे एकतर हार्टचा एपिसोड म्हणजे परत ना ती भीती वाटत होती की आणखीन भीती वाढेल का, आणि पण एक कम्फर्टिंग एपिसोड झाला तो. थँक्यू सो मच फॉर दॅट. येस सर, थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला सरांना भेटायचं असेल, सरांकडनं तुम्हाला कन्सल्टिंग हवं असेल तर आम्ही सरांचा कॉन्टॅक्ट नंबर और लिंक खाली आपण टाकूच, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सर. शार्दूल, ओमकार, खूप छान वाटलं मला इकडे येऊन आणि थँक्स फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू. खूप मजा आली मला हा एपिसोड करून कारण की वायबिंग इज इम्पॉर्टंट. आम्हाला खूप छान वाटलं की काही यंग DM कार्डिओलॉजिस्टशी बोलताना आम्हाला जर असं हार्ट टू हार्ट पण. आणि तुम्हाला जर हे आम्ही अमुक तमुकवर केलेले कॉन्व्हर्सेशन संवाद आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाचं आहेत असे आणखीन महत्त्वाच्या लोकांना बोलवणं, आणखीन महत्त्वाच्या विषयांवर परत गप्पा मारण्यासाठी आम्हाला ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल तर हार्ट हेल्दी राहण्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या आहेत. काय? फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ. ह्या तिन्ही हेल्थबद्दल आम्ही अमुक तमुकवरती बोलत असतो, तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. लो बसावा.